राजविद्या राजगुह्यम पवित्रम वेदमुत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम। ही स्वतः भगवंतांनी भगवद्गीतेबद्दल करून दिलेली ओळख। राजविद्या म्हणजे सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च असं हे भगवद्गीता हे ज्ञान आहे। राजगुह्यम तरीही हे अतिशय गुह्य असं ज्ञान आहे। पवित्रम ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आणि सुसुखम अतिशय सुखकारक जे अतिशय सहजपणे हे ज्ञान सर्वांना पालन करता येण्यासारखं आहे। धर्मम अव्ययम म्हणजे हा सनातन धर्म आहे, कधीही नाश न होणारा धर्म आहे। तर धर्म म्हणजे काय आपण पाहिलं की धर्मम तो साक्षात भगवत प्रणीतम म्हणजे भगवंतांनी जे नियम सांगितलेले आहेत जे मुख्यतः भगवद्गीतेमध्ये आहेत तर त्या नियमाचं पालन करण्याचा अर्थ आहे धर्म। आणि मनुष्य आणि पशु याच्यामधला आपण फरक जाणून घेतला की पशु जो आहे केवळ आहार निद्रा भय मैथुन या आपल्या क्रियामध्ये मग्न असतो, परंतु धर्मो हि तेषाम अधिको विशेष। जो धर्माचं पालन करू शकतो ते केवळ मनुष्य जन्मामध्ये आणि म्हणून हा मनुष्य जन्म विशेष आहे। जरी फक्त मनुष्य आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टीच करत राहिला तर तो त्याला पशुच गणलं जातं। धर्मो हि तेषाम जोपर्यंत धर्माचं पालन करायला सुरू होत नाही तोपर्यंत तो मनुष्य स्तरावर येत नाही। आणि म्हणून ज्यांना ज्यांना हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे त्यांची प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे की ही भगवद्गीता समजून घेणे आणि त्याप्रमाणे पालन करण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करणे। आणि म्हणून आपण पाहिलं की अर्जुन कशा भावनेमध्ये भगवंताकडे पोचतो की माझं हित कशामध्ये आहे, यत् श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहितन्मे, माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही सांगा। आणि हे सांगणारे भगवान कोण आहेत हे आपण दुसऱ्या दिवशी पाहिलं। ऐश्वर्यस्य समग्रस्य यशस्य वीर्यस्य श्री ज्ञान वैराग्यस्यैव शन्ना भग इति गण। जे सहा ऐश्वर्य ज्याच्याकडे आहेत, ज्ञान सौंदर्य त्यानंतर शक्ती यश वैराग्य अशी ही सहा लक्षणं पूर्णपणे ज्याच्याकडे आहेत तर अशा व्यक्तीला भगवंत म्हणतात। आणि असे भगवंत जे आहेत हे एकच आहेत, दुसरा कोणी नाही, एकमेवा द्वितीय। आणि म्हणून त्यांचं नाव आहे कृष्ण। सर्व आकर्षती या सहा गुणांनी ते आकर्षित करतात। भगवंताची अनेक नावं आहेत पण तो कृष्ण कशासाठी म्हटलेला आहे, हे सहा गुण त्या जसं आपण एखाद्या गुणाकडे आकर्षित होतो तर हे आकर्षित होण्याची गुण आहेत आणि जे पूर्णपणे ज्याच्यामध्ये आहेत त्याचं नाव आहे कृष्ण। सर्व आकर्षती सर्वांना आपल्या गुणाने आकर्षित करतो। म्हणून भगवंताची नावं जी आहेत ही त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे आहेत। जसं आपण पाहिलं गोविंद गोपाळ अनंत, तर अशी अनेक नावं भगवंताची त्याच्या त्यांच्या क्रियेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या लीला ज्या त्यांनी केला त्याप्रमाणे ती नावं आहेत। तर असे हे भगवान श्रीकृष्ण आपण पाहिले। त्यानंतर कालच्या ह्याच्यामध्ये त्याच भगवान श्रीकृष्ण आपल्याला ओळख करून देतात, कारण आम्हाला भगवंताशिवाय चांगलं कोणी ओळखू शकत नाही। अगदी कितीही या जगामध्ये विद्वान माणूस असेल तो स्वतःला ओळखू शकत नाही किंवा ह्या जगामधला इतर कोणीही ओळखू शकत नाही, कारण आपलं आणि त्यांचं नातं हे केवळ हे शरीरापुरतं आहे, हे एका शरीरापुरतं आहे। आणि म्हणून या जगातला कोणीही आपल्याला ओळखू शकत नाही, फक्त ज्यांच्याशी आपला नित्य संबंध आहे असे भगवान श्रीकृष्णच आपल्याला ओळखतात। आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंगसुद्धा आहे, तुका म्हणे माझ्या जीवीचा जीवन, म्हणजे तुका म्हणजे माझ्या जीवीचा जीवलग। तर आपण जीवलग हा शब्द ऐकलेला आहे, पण जीवलग ह्याचा अर्थ काय आहे, जीवाच्या लगत जो आहे तो म्हणजे परमात्मा भगवान श्रीकृष्ण, त्याला जीवलग म्हटलेलं आहे। तर असा जीवाच्या लगत आपल्याला ओळखणारा जो आपला मित्र आहे, जीवलग मित्र, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण। आणि त्यांच्याकडून आम्ही आपली ओळख करून घेतली। आणि आपली ओळख काय आहे तर आपलं हे शरीर नाही, आपली ओळख आहे आपण आत्मा। आणि इथून खऱ्या मनुष्य जन्माला सुरू होते की जेव्हा आपण आत्मस्तर काय आहे किंवा आपण आत्मा कशा आहोत आणि आत्म्याचं कार्य काय, आत्म्याची लक्षणं काय आहेत ती आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिली। हा भगवंत आणि आपण भगवंताचे अंश आहोत। ममैवांसो जीवलोके जीवभूत सनातन, आपण सगळेजण भगवंताचे सनातन अंश आहोत। असं नाही की आपण आत्ता अंश आहे आणि नंतर नाही किंवा आपणच भगवंत होतो, तर असा सिद्धांत भगवद्गीतेमध्ये सांगितलेला नाही। भगवंत हे कायम भगवंत आहेत आणि आपण हे कायम अंश आहोत, कायम जीव आहोत। तर आपला दोघांचा संबंध जो आहे हा प्रेमाचा संबंध आहे आणि ह्या संबंधाला
वृद्धिंगत करण्यासाठी हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर आपण भगवंताचे अंश आहोत. भगवंताचं शरीर कसं आहे, हे सच्चित आनंद म्हणजे सत्य आहे. चित म्हणजे चेतनामय आणि आनंद कायम आनंदामध्ये. सुख आणि आनंदामध्ये फरक आहे. सुख आलं की तिथे दुःख आहे, परंतु आनंदाला दुसरा शब्द नाही आहे, त्याला प्रति शब्द नाही आहे. जसं सुख म्हणलं की दुःख आलं. आता आनंद म्हटल्यानंतर दुःख हा त्याचा विरुद्धार्थी शब्द नाही आहे. आनंद म्हणजे आनंद. आनंद म्हणजे कधीही खंडित न होणारं असं सुख, त्याला आनंद म्हटलेलं आहे, जो आपल्या जीवाचा स्वभाव आहे. तर आपल्यामध्ये हे 3 गुण असताना पण आम्ही आता सध्या या दुःखामध्ये का पडलेलो आहोत. जसं काल एक त्यांनी फार सुंदर प्रश्न विचारला की का सगळ्या जगामध्ये त्यांना कुठल्या प्राण्याबद्दल दुःख वाटलं. परंतु सगळेच जण आपण दुःखामध्ये आहोत. या जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती दुःखामध्ये नाही असं नाही, सगळेच जण दुःखामध्ये आहोत. तर भगवंताचे अंश असून सुद्धा आम्ही दुःखामध्ये का आहोत. आपल्याला का जन्म मृत्यू जरा व्याधीसारखी दुःख किंवा जीवनामध्ये येणारे अनेक दुःख आपल्याला सहन करावी लागतात. ह्याचं कारण काय. तर ह्याचं कारण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. आपण मन जे आहे याच्या पाठीमागे ही 6 इंद्रिय जी आहेत, जी आपण कालच्या प्रवचनामध्ये याचा उल्लेख केला आणि आजच्याही प्रवचन हे पूर्ण त्याच्यावरतीच आहे की इंद्रिय ही आपल्याला कशी फसवतात. तर ही 6 इंद्रिय आणि मनःषष्ठाणी आणि मन जे आहे, तर ह्या मनाच्या पाठीमागे लागून किंवा मनाचं ऐकून आपण या कर्षती मनःषष्ठाणी इंद्रिय त्या प्रकृती म्हणजे ही जी प्रकृती आपण पाहतो कर्षती, याच्यामध्ये सगळेजण संघर्ष करतायत किंवा दुःख भोगतायत. हा प्रकृती शब्द जो आलेला आहे हा प्रतिकृतीपासून आलेला आहे. प्रतिकृती म्हणजे कसं, जसं भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायाचं पहिल्याच श्लोकाचं पहिलं ओळ आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम. म्हणजे तुम्ही शांत एखादा तलाव असेल तर त्या तलावाच्या काठी एखादं वटवृक्षाचं झाड असेल तर अगदी निरस पाणी असेल, एकदम शुद्ध पाणी, तर पाण्यामध्ये त्याचं वृक्षाची सावली अशी पडलेली असते की वृक्ष कुठला आणि सावली कुठली हे आपण फरक करू शकत नाही. परंतु एकच फरक आपण जाणू शकतो की जसं झाड असतं त्याच्याबरोबर उलटं कसं दिसतं, प्रतिकृती दिसते. म्हणून तशीच ही आपली प्रकृती जी आहे किंवा ही आध्यात्मिक जगताची प्रतिकृती आहे. म्हणजे आध्यात्मिक जगत जे आहे भगवत धाम किंवा ज्याला वैकुंठ म्हणून आपण ऐकलेलं आहे. तर वैकुंठ याचा अर्थ वै म्हणजे मुक्त, कुंठ म्हणजे दुःख. सर्व दुःखापासून मुक्त असलेलं स्थान जे आहे त्याला वैकुंठ म्हटलेलं आहे. तर आपण वैकुंठामध्ये होतो, परंतु आता आपण या भौतिक जगामध्ये म्हणजे जे आध्यात्मिक जगामध्ये जे मूळ जे आहे त्याची प्रतिकृती असलेल्या ह्या प्रकृतीमध्ये आपण आलेलो आहोत. तर कसं आलेलो आहोत आणि का आलेलो आहोत ते आजच्या प्रवचनामध्ये आपण पाहणार आहोत. तर ही जी प्रकृती जी आहे ही बनलेली आहे कशापासून, जसं आपण मी काल आणि परवा दोन्ही प्रवचनामध्ये सांगितलं की भूमीर आपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति मन्ने भिन्न प्रकृतीर अष्टधा. ही प्रकृती जी आहे अष्टधा म्हणजे 8 तत्वापासून बनलेली आहे. कुठली 8 तत्व आहेत, पृथ्वी आप जल वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार. ही 8 तत्व जी आहेत. तर आपण पाहिलो की पृथ्वी जी आहे ही सर्वात जड आहे, त्याच्यानंतर सूक्ष्म आहे पाणी, त्याच्यानंतर सूक्ष्म आहे अग्नी, त्याच्यानंतर सूक्ष्म आहे वायू आणि सगळ्यात सूक्ष्म आपल्याला अनुभूती येणारं म्हणजे आकाश. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे मन, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे बुद्धी, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे अहंकार, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे आत्मा. म्हणून आपण आत्म्याचा आकार पाहिला केशाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्सच. म्हणजे आपल्या केसाच्या डोक्यावरचा किंवा एक डोक्याच्या केसावरचा टोकाचे 100 भाग करून त्याचे पुन्हा 100 भाग केले ते एवढा सूक्ष्म आत्मा आहे. तर आपल्या नजरेला येणार नाही, फक्त त्याच्या परिणामातून आपण पाहू शकतो. तर ही 6 स्थित्यंतर आपण पाहिली. तर ह्या 6 स्थित्यंतर शरीराची आहेत. ही जन्मापासून सुरू होतात, नंतर वाढ होते, परिणाम निर्माण करतात, नंतर झिजतात आणि नंतर त्याचा मृत्यू होतो किंवा विनाश पावतात. ही 6 म्हणजे जीव ज्याच्यामध्ये आहे त्याचं लक्षण काय आहे, ही 6 त्याच्यामध्ये परिणाम किंवा 6 उन्नती त्याच्यामध्ये दिसून येते, असा हा जीव आहे. तर ही सगळी शरीरं जी आहेत
या जगामध्ये मग तुम्ही कुठलंही शरीर घ्या, अगदी झाडापासून ते अगदी लहानशी मुंगी किंवा इवन अगदी अमिबासुद्धा, तर ही सगळी शरीरं जी आहेत ही ह्या 8 तत्वापासून बनलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. तर ही जी तत्व आहेत, ही तत्व निर्माण कशी झालेली आहेत, तर सर्वप्रथम भगवंत ज्यावेळेला सनातन सृष्टीची निर्माण होते त्यावेळेला भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. म्हणजे सर्व काही भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. सर्व काही जे जे आपल्या डोळ्यासमोर दिसतं किंवा दिसत नाही हे सर्व मत्तः सर्वं प्रवर्तते. असं कोण सांगतंय? भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर आपण पाहू शकतो, आपण म्हणतात कधी कधी की अध्यात्म फार जुनं आहे किंवा स्पिरिच्युअलिटी इज ओल्ड नॉलेज, पण हे जुनं आहे का? आजही कोण बनवू शकतं का? पृथ्वी, जल, आप, म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हे कोणी बनवू शकतं का? आजही कोणी बनवू शकत नाही. भले आपलं विज्ञान कितीही प्रगत झालं असेल तरी जमीन बनवू शकत नाही, माती बनवू शकत नाही किंवा हवा बनवू शकत नाही, त्यानंतर अग्नी बनवू शकत नाही, वायू बनवू शकत नाही. आजही तीच तत्व या पृथ्वी तलावरती आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकतो, अनुभवू शकतो. मग ही कुठनं आली हे आपल्याला मनुष्य जन्मामध्ये ज्ञान होतं. कुत्र्याला हे समजणार नाही, अरे पृथ्वी भगवंताने निर्माण केलेली आहे. हवा हा श्लोक कुत्र्यासमोर जाऊन बोललात तुम्ही, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, त्याला काय कळणार आहे का? त्याला नाही कळणार. पण तुम्ही सगळे बुद्धिमान बसलेले आहात, तुम्हाला कळेल की अरे ही बरोबर आहे. तर आपल्या धर्मामध्ये आपण कधी कधी म्हणतो, येताना काय आपण घेऊन गेलो नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही, पण असताना भोगून घ्या. असा जर आपला विचार आहे तर त्या भगवद्गीतेमध्ये तिथेच आपल्याला ही भगवद्गीता शिकायची आहे. जर आपल्याबरोबर काय आणलेलं नाही, जाताना जर काय घेऊन जाणार नाही, मग मनुष्य जन्मामध्ये ह्याचा विचार केला पाहिजे हे कोणाचं आहे, म्हणजे आपलं नाही आहे. आपण जर घेऊन आलो नाही तर आपलं नाही आहे, जाताना घेऊन जाणार नाही तर आपलंही नाही. तर ह्या प्रकृतीपासून बनलेलं, मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे शरीर हेही घेऊन जाऊ शकत नाही आपण. तर ह्या शरीरासंबंधी असलेलं जे इतर आपण कसं घेऊन जाणार? तर कोणाचं आहे हे इथे भगवद्गीतेमध्ये स्पष्ट आहे. भगवान सांगतात की अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. तर हे सगळे जे तत्व जी आहेत, ही 8 तत्व ही भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेली आहेत, आम्ही नाही. आणि तर पुढे जाऊन भगवान सांगतात की आजही मयाध्यक्षेण प्रकृती सुयतेश चराचर हेतुनानेय कौंतेय जगद्वी परिवर्तते. या जगाचा नियम आहे परिवर्तन. इथे कुठलीही गोष्ट आहे तशी राहत नाही. आहे का अशी कुठली गोष्ट आहे तशी राहिलेली आहे? हां, आपल्या डोळ्यासमोर असेल 1 लाख वर्ष राहील, 2 लाख वर्ष राहील, पण ज्याचा इथं निर्माण झालेली आहे त्याचा नाश हा जगामध्ये निश्चित होणार. हां, मग कालाचा फरक असेल, 1000 वर्ष असेल, एक क्षण असेल. काही काही जीव तर असे आहेत की रात्री जन्माला येतात आणि त्यांना सकाळसुद्धा पाहायला मिळत नाही, ते त्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू होऊन जातो. तर अशा जीवांच्या पासून काही जीव असे आहेत, ब्रह्मा, यांचं आयुष्य इतकं प्रचंड आहे की आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. इतकं जसं जसं आपण वर जाऊ तशा देवतांचं, ब्रह्मांचं आयुष्य जे आहे सर्वोच्च, या पृथ्वी तलावरचं सर्वोच्च लोक आहे जो ब्रह्मलोक. तर या पृथ्वी तलापासून अतिशय म्हणजे या ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो, म्हणून याला ब्रह्मांड म्हटलेलं आहे. तर हे कसं आहे? अंड्याच्या आकाराचं, आणि त्याचं आधिपत्य कोण करतं? तर ब्रह्मा, म्हणून ह्याला ब्रह्मांड म्हटलेलं आहे. तर ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ही 8 तत्व आहेत. तर अशी अनेक ब्रह्मांड आहेत, म्हणून तुम्ही कधी कधी ऐकलं असेल अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हां, तर म्हणून हे कोणाचं नाव आहे? आज कोणालाही वापरलं जातं, परंतु हे फक्त भगवंताला म्हणू शकतो आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक, कारण त्यांनी हे निर्माण केलेलं आहे. इतर कोणालाही हा शब्द लागू पडत नाही. पण ज्या वेळेला आपण एका साधारण माणसाला देव समजायला लागतो, मग आपण कलियुगामध्ये कोणाला काय सांगता येत नाही, कुणीही काहीही कोणाबद्दलही बोलू शकतं. ते स्वतंत्रता भगवंतानेच दिलेली आहे, आपल्या राज्यघटनेने नंतर दिली. तर सर्वप्रथम भगवंताने आम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. तुम्ही काहीही करा, देव नाही म्हणा, भगवंत नाही म्हणा, भगवंत मेला म्हणा, हे भगवंतच तुम्हाला शक्ती देतात म्हणण्यासाठी. इतका कृपाळू कोण आहे का? तर ही स्वतंत्रता ज्यांनी दिलेली आहे. पण ज्याला समजून घ्यायचं असेल की हे काय आहे, ही प्रकृती काय आहे, तर भगवान सांगतात की मयाध्यक्षेण प्रकृती सुयतेस चर अचर.
या माझ्या अध्यक्षतेखाली, असं कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण. माझ्या अध्यक्षतेखाली, भगवद्गीतेमधला हा श्लोक आहे. माझ्या अध्यक्षतेखाली, मया अध्यक्षेण प्रकृती, ही जी प्रकृती आहे सुयते, ही व्यवस्थित चर अचर, इथले सगळे चर आणि अचर म्हणजे चालणारे आणि न चालणारे जे काही आहे हे माझ्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे. आता हे आपल्याला का समजत नाही? कारण हे डोळ्यासमोर दिसत नाही. जसं तुम्ही एखाद्या पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरती गेला, आता लहान मुलं बसलेली आहेत, तर त्यांना काय वाटत असतं? अरे ही ट्रेन इकडनं आली, ती ट्रेन तिकडनं आली, अनाऊन्समेंट होत आहेत, सगळे चाय म्हणून ओरडत जातात, कोणी बाटली पाण्याची विकत चाललंय, हे त्यांना काय वाटतं? अरे हे सगळं आपोआप चाललेलं आहे. पण तुम्हाला कोणीच सांगितलं अरे हे जे आहे ना हे सगळं आपोआप चाललेलं आहे, तर ज्ञान असलेला व्यक्ती काय म्हणेल? हे आपोआप चाललेलं नाही. हां, इथं कोणतरी सुप्रिटेंडंट बसलेला आहे, म्हणजे या स्टेशन चालवणारा, पुण्याचं स्टेशन चालवणारा कोणतरी बसलेला आहे. आपण त्याच्याकडे जात नाही, आपण काही त्याला बोलत नाही, आपण काही त्याला बघत पण नाही. आपल्याला तक्रार करायची असेल तर आपण त्याच्याकडे पण जात नाही, कारण दुसरेच कोणतरी आपली तक्रार घेतात. तर असं म्हणू शकतो का आपण अरे येणाऱ्या गाड्या, रेल्वेच्या गाड्या आहेत, सगळं काय आपोआप चाललेलं आहे, हेच असंच चाललेलं आहे आणि हे कोण चालवतच नाही, हे आपोआप चाललेलं आहे, असं होतं का? नाही. कारण लहान मुलाची बुद्धी तशी असू लागेल, हे सगळं आपोआप चाललेलं आहे. पण बुद्धिमान माणूस काय विचार करेल? अरे हे सगळं असं नाही, हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, गाड्या येतात, गाड्या जातात, सिग्नल पडतो, नंतर सगळे इकडे तिकडे जायला लागतात, प्रत्येक पॅसेंजर आपल्या आपल्या जागेत जाऊन बसतो, तिकीट चेकर येतो, हे सगळे व्यवस्थित चाललेलं आहे. हे कसं चाललेलं आहे? हे कोणीतरी नियम घालून दिलेले आहेत आणि कोणीतरी बघताय की हे दिलेले नियम तिथे पालन होत आहे. आणि तो कोण आहे? त्या स्टेशनचा स्टेशन मास्टर. आता आपण कधी स्टेशन मास्टरला भेटायला जातो का? आपण गाडीमध्ये सामान घेऊन बसतो, जातो आपल्या गावाला, झालं आपलं काम झालं. पण ही सगळी व्यवस्था करणारा कोण आहे? तो स्टेशन मास्टर. आपण त्याला ओळखत पण नाही, बघत पण नाही आणि कधी भेटलो पण नाही. त्याचप्रमाणे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये दररोज वेळेवरती सूर्य उगवतो, आपल्याला झोपेतनं उठायला उशीर होतो, पण सूर्य कधी आपल्या वेळेवरती कधीही, आणि आजपासून 1000 नाही 10,000 नाही 1,00,000 वर्षांनंतर सुद्धा कधी सूर्य उगवणार आहे हे आज आपण सांगू शकतो. इतकं पर्टिक्युलर आहे सूर्य, इतका व्यवस्थित. आणि क्षणाचे 8 भाग आहेत, त्या बरोबर त्या घटी पळ असं म्हणलेलं आहे, बरोबर त्यानुसार दररोज सूर्य उगवतो, चंद्र वेळेवरती उगवतो, हवा नित्य चालू आहे, पाऊस आता कलियुगामध्ये कमी होत चालला आहे पण बरोबर त्या 4 महिन्यामध्येच पडतो, इतर वेळेला पाऊस पडत नाही, पडला नाही पाहिजे, पण हे कलियुग आहे, सगळं टाइम टेबल थोडं बिघडलेलं आहे. हां, तसं आपण रेल्वेचं उदाहरण दिलं, पण टाइम टेबलप्रमाणे चालत नाहीत गाड्या कधी, पण ते पण कोणतरी नियमन करतंय ना. असं नाही आहे की गाड्या वेळेवर आल्या नाही त्याचा अर्थ सुपरिटेंडंट नाही आहे. तर गाड्या वेळेवर आल्यानंतरही त्या बरोबर प्लॅटफॉर्ममध्ये उभा करायसाठी पुन्हा स्टेशन मास्टरच लागतो. तसं कलियुग जे आहे हे सगळं थोडं डिसओरिएंटेड झालेलं आहे. म्हणजे जसं स्टेशनवरच्या गाड्या थोड्या उशिरा येतात, हे सगळं घाण असतात गाड्या वगैरे, तर हे सगळं जे आहे या भौतिक प्रकृतीमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पहा, व्यवस्थित चाललेलं आहे. पिकं व्यवस्थेमध्ये येतात, बीज तुम्ही जमिनीमध्ये घातलं, त्याला पाणी घातलं, खत घातलं की ते बीज उगवतं. एका बीजापासून हजारो बियाणं निर्माण होतात. एक आंब्याचं झाड लावलं तर पुढच्या 10 पिढ्या आंबे खात राहतात. हे प्रकृतीच्या नियमानं व्यवस्थित चालले. ह्याच्यामध्ये आपला हात आहे कुठे? आपला हात आहे कुठे? बी भगवंतच देतो, आंबा भगवंतच देतो, त्याचं झाडही तोच वाढवतो, आपण फक्त पाणी घालतो, ते सुद्धा भगवंताने दिलेलं आहे, माती सुद्धा भगवंताने दिलेली आहे, आपलं ह्याच्यामध्ये काहीच नाही. तर हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे मयाध्यक्षेण. म्हणून ही बुद्धिमान व्यक्ती जो आहे हा डोळे उघडून पाहतो, अरे सगळं चाललेलं आहे, हे कोण चालवते आपल्याला माहिती नाही, पण कोणीतरी चालवतंय. एवढ्या निष्कर्षाला आलं, तिथनं पुढे मग कोण चालवतंय हे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि कोणीही सांगितलेलं नाही, कुठल्याही देवतांनी सांगितलेलं नाही की मी चालवतोय सगळं. फक्त भगवान श्रीकृष्ण सांगतात, सगळ्या देवता सुद्धा ते स्वीकार करतात. आणि त्या सेवेमध्ये, जसं सूर्य हा भगवंताच्या सेवेमध्ये आहे, तर सूर्य आहे, अग्नी आहे, वायू आहे, त्यानंतर वरुण आहे, ह्या सगळ्या देवदेवता ज्या आहेत ह्या सगळ्या, काल जसं आपण परमेश्वराची व्याख्या करताना हे सगळे अनेक ईश्वर जे आहेत हे कसे संपूर्ण प्रकृती नियंत्रित करतायत. पण याचा अध्यक्ष कोण आहे? हा भगवान श्रीकृष्ण आहेत. मया अध्यक्षण प्रकृती सुयते स चराचर हेतू नानेय कौंतेय. त्याला काहीतरी हेतू आहे. जगद्वी परिवर्तते, या जगामध्ये परिवर्तन होत आहे आणि ते परिवर्तन जे आहे हे त्या कशाला कारणीभूत आहे?
हे जग जे आहे हे परिवर्तित आहे, पण ह्याच्यामध्ये सनातन नित्य काय आहे तो आत्मा, त्याचं कधीही परिवर्तन होत नाही. त्याचं आवरण जे आहे हे शरीर, ह्याचं परिवर्तन होत चाललेलं आहे. हा आज आपण मनुष्य आहोत, माहिती नाही. जर आपण या जन्मामध्ये भगवंतांनी जे कर्तव्य जे कार्य आपल्याला दिलेलं आहे ते नाही केलं तर पुन्हा आपण कुत्रं बनू शकतो, गाढव बनू शकतो, झाड बनू शकतो, वाघ बनू शकतो. तर हे आपण मनुष्य जन्मामध्ये समजून घेऊ शकतो, ते इतर कुठल्या जन्मामध्ये आपण समजून घेऊ शकत नाही. म्हणून ही प्रकृती मयाध्यक्षण प्रकृती सुयतेस चराचर, ही कशी भगवंताने प्रकृती निर्माण केलेली आहे. तर हे कार्य करण्यासाठी भगवान सांगतात की विष्णुस्तु त्रीणी रूपाणी, म्हणजे 3 रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःला विस्तारित करतात. म्हणजे जसं एखादा फॅक्टरीवाला असतो, हा घरामध्येच असतो, पण त्याच्या फॅक्टरीमधलं भरपूर असतात. एक बेळगावला, एक पुण्याला, एक अमरावतीला, एक मुंबईला, एक सिंगापूरला, एक अमेरिकेला. तर व्यक्ती तिकडे प्रत्येक ठिकाणी राहतो का? तो राहत नाही, तो आपल्या घरातच राहतो. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हे कायम गोलोक वृंदावनमध्ये असतात. त्यांना कुठल्याही फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी, म्हणजे जिथं जिथं जग बनवलं आहे तिकडे जाण्याची काय कारण नाही. त्यांचा प्रतिनिधी जातो आणि सगळी बरोबर माहिती जशी आहे तशी त्यांच्यापर्यंत पोचवतो. तर हे 3 विष्णू जे आहेत, तर सगळ्यात पहिला जो आहे हा महाविष्णू. तर यापासून 3 विष्णू निर्माण होतात. कारणोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू आणि गर्भोदक्षाय विष्णू. तर हे 3 प्रकारचे विष्णू निर्माण होतात. त्यानंतर गर्भोदक म्हणजे ज्याच्या क्षीरोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि कारणोदक्षाय. तर कारण म्हणजे पूर्ण मोठं जे ज्याला कारण पोषण म्हणजे त्याला सागर म्हणतात. तर ह्या संपूर्ण सागरामध्ये पहिले विष्णू जे आहेत, ज्याचं आपण चित्र बघितलेलं आहे, कायम विष्णू झोपलेले असतात आणि त्याच्या बेंबीच्या देठातून कमळ उगवतं आणि त्याच्या कमळाच्या वरती ब्रह्मा असतो. तर ही संपूर्ण जी आहे हे महाविष्णू, ही संपूर्ण सृष्टी तशी उभारलेली आहे. तर हे 3 विष्णू जे आहेत, हे ह्यातला जो तिसरा विष्णू जो आहे, ह्याला भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की महाभूत्यान अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणी दशैकम च पंचम चेंद्रियाचरणम. तर ही पंचमहाभूत म्हणजे कुठली आहेत? पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूत, त्यानंतर अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती, 10 इंद्रिय, त्यानंतर 1 मन आणि इंद्रियांचे 5 विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, देह व इंद्रिये यांचा संयोग, चेतना आणि धैर्य या प्रकारे हे क्षेत्र विकारासहित संक्षेपाने म्हटले आहे. तर ह्या शरीराची रचना आपण काल पाहिली तर ही 8 तत्व आहेत. तर ह्याच्या बरोबर ह्या 8 तत्वांचं एक्सपान्शन जसं शरीरामध्ये झालेलं आहे, जसं भगवान विष्णू कृष्णाचं विस्तार स्वरूप झालेलं आहे 3 विष्णू, त्याप्रमाणे हे 8 तत्वसुद्धा सूक्ष्म रूपानं विस्तरलेली आहेत. ती कुठली कुठली आहेत? पंचमहाभूत कुठली? पहिला आपण आतापर्यंत तुम्हाला पाठ झाली पाहिजेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपण 5 ही ज्ञानेंद्रिय ह्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ही कुठली 5 ज्ञानेंद्रिय आहेत? नेत्र, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा. नेत्र म्हणजे डोळे पाहून आपण ज्ञान प्राप्त करतो. त्यानंतर कान ऐकून आपण प्राप्त करतो. त्यानंतर नाक आपण वास घेऊन आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. जिव्हा म्हणजे आपण थोडंसं चव घेऊन आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. त्वचा म्हणजे स्पर्श करून आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. तर असे हे 5 इंद्रिय आहेत, म्हणून ह्याला पंचेंद्रिय म्हटलेले आहेत. तर या 5 इंद्रियांनी आपण ज्ञान प्राप्त करतो, म्हणून ह्याला काय म्हणतात की 5 ज्ञानेंद्रिय. तर ही ज्ञान प्राप्त केल्यानंतर कर्मेंद्रिय म्हणजे कुठल्या इंद्रियाने आपण हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर कुठली इंद्रिय ही काम करतात किंवा कर्म करतात. तर ही कुठली आहेत की वाणी. आपण कुठलीही गोष्ट करताना वाणी पहिलात महत्त्वाची आहे. बोलून आपण कामं करून घेतो. त्यानंतर आहे हात, आपण हाताने कामं करतो. पाय म्हणजे आपल्याला चालावं लागतं. उपस्थ आणि गुदा म्हणजे आपलं मलमूत्र विसर्जन करण्याचं जे स्थान आहे किंवा त्याला गुदा आणि उपस्थ म्हटलेलं आहे. तर ही 2 कार्य म्हणजे ह्याच्यातून जे शरीरातलं जे काही टॉक्सिन्स आहेत, घाण आहे, ही सगळी बाहेर पडते.
जे आपण परवा दिवशी प्रवचनामध्ये विचार करत होतो की हे शरीर जे आहे हे कशापासून बनलेलं आहे, रक्त, पू, हाडं, मांस, फू, नंतर अत्यंत घाणेरड्या गोष्टींनी शब्द बनलेलं आहे, कधी मल, मूत्र. तर हे विसर्ग बाहेर ज्या वेळेला टाकतं हे शरीर, मग ती कार्य करून घेणारं जे फोर्स आहे, तर ही सगळी कर्मेंद्रिय आहेत. यातनं सगळी ह्या शरीराची कर्म होत असतात. त्यानंतर ह्या इंद्रियाचे 5 विषय आहेत, म्हणजे शब्द, रूप, स्पर्श, रस आणि गंध. तर ह्यातून आपल्याला काय होतं, शब्दाच्या रूपानं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यानंतर रूप, आपल्याला प्रत्येक गोष्टीला काहीतरी आकार आहे, काही गोष्टीला आकार नसून सुद्धा तोच त्यांचा आकार आहे. जसं हवेला आकार नाही आहे असं आपल्याला वाटतं, पण तोच त्याचा आकार आहे, तर रूप आहे. त्यानंतर स्पर्श, आपण स्पर्श करून आपण पाहू शकतो की मऊ आहे, जाड आहे, किंवा स्पर्श अनेक प्रकारची ज्याच्यापासून लक्षणं आहेत ती सगळी आपल्याला प्राप्त होतात. नंतर रस, आपण चव घेऊ शकतो, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, हे रस, ह्याच्यापासून आपल्याला त्याची अनुभूती येते. त्याच्यानंतर गंध, आपण श्वास घेतो, जसं गुलाबाचं फूल आहे किंवा मोगऱ्याचं फूल आहे, चाफ्याचं फूल आहे, सुंदर असं वास घेतो आपण, गंध. या प्रकारे या शरीरामध्ये हे सगळं जात असतं, ह्या शरीरामध्ये सगळं काही आतमध्ये येत असतं. तर ह्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांनी ज्ञान प्राप्त करतो, कर्मेंद्रियांनी कर्म केलं जातं, आणि ह्या इंद्रियांनी आपण त्याचा उपभोग घेत असतो. त्यानंतर आहे अहंकार, म्हणजे याची सुरुवात कुठनं होते, अहंकारापासून. जसं मी परवा उदाहरण दिलं की मी आत्मा आहे हे ज्यावेळेला आपण विसरतो, ताबडतोब आपल्याला अज्ञान जे आहे हे काय करतं, पकडून टाकतं. आणि अज्ञान कुठला आहे, अहंकार, म्हणजे आपल्याला जखडून ठेवतो तो अहंकार. प्रत्येकजण म्हणतो की मला अहंकार नाही आहे, परंतु हे शरीर ज्याला आहे त्याला अहंकार आहे म्हणून तर शरीर आहे. कुणीही असं म्हणू नये की मला अहंकार नाही. अहंकार आहे याचा पुरावा काय, मी हे शरीर, हा शरीर असलेल्याचा पुरावा आहे की मी अहंकार आहे. आणि जे काही आपण स्वतःला समजतो, माझं काय नाव आहे, देश आहे, गाव आहे, हे सगळं जे काही आपण समजतो तो आपला अहंकार आहे. आपण वस्तुतः तसे नाही आहोत. बदलू शकतो, कुठलाही अहंकार जो आहे हा बदलू शकतो, जे आपण स्वतःला समजतो ते. परंतु जर भगवद्गीता समजून घ्यायचं असेल तर हा अहंकारातून मुक्त होण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. संपूर्ण अहंकारातून मुक्त होण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. कारण आपला जो अहंकार आहे हा मिथ्या अहंकार आहे. मिथ्याचा अर्थ जो नाही तो, म्हणून त्याला मिथ्या, म्हणजे खरा नाही आहे, आपण समजतो. पण ज्यावेळेला आपण पाहतो की एखादा मृत व्यक्ती असेल आपल्या घरामध्ये, तर असा वर्णन आलेलं आहे की धनानी भूमो पशवस्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने. तर मृत्यू झाल्यानंतर काय होतं पहा की धनानी भूमो, धन कुठे राहतं, हे पूर्वीच्या आपल्या जुन्या संस्कृतीतला हा श्लोक आहे. धनानी भूमो, पूर्वीचं धन ठेवण्याची जागा होती भूमी. आजकाल आपण म्हणतो धनानी बँको, बँकेत राहतं, आपल्याबरोबर येतं का, नाही. धनानी भूमो पशवस्य गोष्ठई, म्हणजे पशु जे आहे ते गोठ्यामध्ये राहतात. सगळे आपल्याबरोबर येतात का, गाय, बैल, हाती, घोडे, कुत्रं, म्हस, हे आपल्याबरोबर येतात का. पशवस्य गोष्ठे हे आपल्याबरोबर येत नाहीत, आहे ना. पशवस्य गोष्ठे म्हणजे पशु गोठ्यामध्ये राहतात. आज त्यांची जागा कोणी घेतलेली आहे, कारने. कार गॅरेज आहे. आपण समजतो कार कुठे राहते, आपल्याबरोबर येते का, आपली बाईक किंवा आपली स्कूटर, आपले कार गॅरेजमध्ये राहतात, आहे ना. कार गॅरेजमध्ये. धनानी भूमो पश्चिवस्य गोष्टे भार्या म्हणजे पत्नी, ही पत्नी पण आपल्याबरोबर येते का, नाही. जीवनात चालत सुद्धा नाही आपल्याबरोबर. तरुण असताना चालते, नंतर एक तर पुढे नाही तर एक तर पाठीमागे. तर पुढे, कारण ते सांगून ठेवते आता मी तुझ्याबरोबर येणार नाही, एक तर तू पुढे राहणार नाही तर मी पुढे राहणार. तर ते लक्षण आहे, सांगते अगोदरच, तयारी करा. तर हे निसर्गाचं काय आहे, लक्षण आहे. भार्या गृहद्वारे, तसंच भार्येला प्रती जो आहे आपण त्याच असं आहे. भार्या गृहद्वारे, पत्नी ही वैदिक संस्कृतीनुसार उंबट्यापर्यंतच येते, ती पुढे येत नाही. आता हा पूर्वीचा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, तर कुठे कुठे त्यांच्याबरोबर येतात, कुठे कुठे नाही. पण मग आपल्याबरोबर येत नाही हे सगळं महत्त्वाचं आहे. भार्या गृहद्वारे. जन स्मशाने, जन कुठपर्यंत येतं, आपले मित्र नातेवाईक कुठपर्यंत येतात, स्मशानापर्यंत. आणि काय म्हणत येतात,
जय रामकृष्ण हरी किंवा राम नाम सत्य है बाकी सब झूठ है, राम नाम सत्य है, राम नाम. अरे त्या मेलेल्या माणसाला काय सांगताय? जिवंत असताना कधी लक्षात आलं नाही रामनाम सत्य आहे? त्या मेलेल्या माणसाला सांगून का उपयोग? म्हणजे आपण जाणतो रामनाम सत्य आहे का? आता सगळं सोडून गेला, रामनाम हेच तेवढं शिल्लक राहिलंय. रामनाम सत्य आहे. जन स्मशान आहे. अग्निश्चितायाम, हा देह, या देहाला एवढा भोग दिला आपण, पाहिजे ते दिलं, पाहिजे ते केलं, तो देह तरी आपल्याबरोबर येता का? नाही. अग्निश्चितायाम, अग्नी चितेने जाळून जातो. मग आपण कुठे गेलो? कर्माणि गो गच्छती जीव एकहा. आपले जसे कर्म केलेले आहेत त्याला घेऊनच हा फक्त जीव पुढे जातो, बाकी कोणीही आपल्याबरोबर येत नाही. मग आपल्याबरोबर होतं ते काय? अहंकार. या अहंकारामुळे मला वाटलं की काय आहे, धन माझं आहे, बंगला माझा आहे, गोष्टी सगळ्या माझ्या आहेत, पत्नी माझी आहे, जन माझा आहे. पण हा अहंकाराने आपण समजतो की हे सर्व माझं आहे. माझं आहे म्हटलं तर ते आपल्याबरोबर असलं पाहिजे. तर आपल्याबरोबर जे येत नाही ते माझं नाही. तर आपल्याबरोबर काय येणार आहे? कर्माणि गो गच्छती जीव एकहा. तर ह्या कर्माबद्दल आपण उद्या बोलणार आहोत. पण आज एक लक्षात ठेवायचं की आत्मा जो आहे हा अहंकारामुळे इथे अडकलेला आहे. अहंकार. म्हणून या जगामध्ये कोणीही अहंकारापासून मुक्त नाही, शक्यच नाही. कारण ह्याचं फळ काय आहे, याचा परिणाम काय आहे? आपल्याला हे प्राप्त झालेलं शरीर हे अहंकाराचं काय आहे? हा परिणाम आहे. आणि म्हणून हा अहंकार जो आहे हा जो आपल्याला काय करतो? पूर्ण अनेक प्रकारची शरीर प्राप्त करून देतो. तर असं हे त्याच्यानंतर अहंकाराप्रमाणे मन चालतं, मनाप्रमाणे बुद्धी चालते, आणि अहंकाराप्रमाणे बुद्धी चालते, बुद्धीप्रमाणे मन चालतं, आणि मनाप्रमाणे हे सगळं शरीर चालतं. तर त्यासाठी हे समजून घेतलं पाहिजे. तर आणखी एका श्लोकामध्ये भगवान सांगतात की क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. आता भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. आता ह्या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. कारण एकट्याचं कोणाचं नाव घेऊन सांगता येते का? नाही सांगता येत. म्हणून या शरीराला भगवंत भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोन आहेत. क्षेत्र याचा अर्थ आपलं हे शरीर. तर आपलं शरीर, या शरीराचा जाणता कोण आहे? क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. तो क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. म्हणजे या शरीराला की आपला आत्मा जो आहे त्याचा प्रभाव फक्त ह्या शरीरापुरता मर्यादित आहे. दुसऱ्याच्या शरीरामध्ये तो जाऊन काय करत नाही. हा आपला प्रभाव जो आहे हा फक्त आपल्या शरीरामध्ये ह्याचा प्रभाव आहे, ह्याच्या पलीकडे त्याचा प्रभाव नाही. आणि म्हणून क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. परंतु भगवंत कसे आहेत? भगवंत जरी गोलोक नामने निवसती अखिलात्म भूतो. आपलं आत्म्याचं आधिपत्य हे फक्त ह्या शरीरापुरतं आहे, पण भगवंताचं आधिपत्य कुठे आहे? संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. हा आपला आणि भगवंतामधला फरक आहे. हा आपला आणि भगवंतामधला फरक आहे. सर्व सृष्टीमध्ये आपण मी म्हणू शकतो का? सर्व सृष्टी ही मयाध्यक्षण प्रकृती चालले, माझ्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे, असं कोण म्हणू शकतो का इथे? कोणी म्हणू शकतंय? कोणी म्हणू शकत नाही, कारण आपल्या अध्यक्षतेखाली नाही आहे. आपण त्याचा एक भाग आहोत, एक इनसिग्निफिकंट म्हणजे एकदम क्षुद्र असा भाग आहोत की आपली गणनासुद्धा काय नाही. तर असे जे आहे ही त्याच्यामध्ये 3 गुण जे आहेत, ही पृथ्वी जी आहे हे आपले ह्या 24 तत्वामध्ये 3 गुण पण येतात. हे 3 गुण कुठले आहेत? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि त्या गुणाप्रमाणे त्याचे लक्षणं दिसतात. कोण सत्वगुणामध्ये आहे, कोण रजगुणामध्ये आहे, आणि कोण तमोगुणामध्ये आहे. तर त्यासाठी ज्या या आपण कोण कुठल्या गुणामध्ये आहे हे कसं ओळखायचं? जे मनुष्याचं लक्षण कसं आहे, आणि हे 3 गुण कसे आहेत, आणि ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही ह्याचं वर्णन केलेलं आहे की एक दुर्ग, मच्चिता सर्व दुर्ग. दुर्ग म्हणजे किल्ला किंवा दुर्ग म्हणजे एखादा तुरुंग. आता सगळे गणपतीच्या आरत्या करून आलात तुम्ही. दुर्गे दुर्गट भारी. ही दुर्गा जी आहे
ही ह्याची अधिष्ठात्री आहे. हा जेल आहे. संपूर्ण सृष्टी जी आहे, ब्रह्मांड हे एखाद्या जेलप्रमाणे, एखाद्या तुरुंगाप्रमाणे. आता तुरुंगात कधी कोणी प्रामाणिक व्यक्ती जातो का? प्रामाणिक सगळा चोरच तिकडे जातो. चोरालाच त्या तुरुंगामध्ये घालतात. हां, तर आपण या तुरुंगातले चोर आहोत, प्रामाणिक कोणी नाही. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे एवढं जीवन मी प्रामाणिकपणे जगलो तरी मी चोरच का? ते मी तुम्हाला उद्या कसे सांगेन, कसे चोर आहोत ते उद्या सांगेन. हां, नंतर तुम्ही उद्या येणारच नाही. हां नाही, आपण सगळे कसे चोर आहोत भगवंताच्या दृष्टीनं हे आपण उद्या नाही परवाच्या प्रवचनामध्ये पाहू. पण आता लक्षात ठेवा. आता का थोडंसं सांगतो. चोर का? आपण निर्माण काय केलेलं नाही, जाताना काय घेऊन जात नाही, सगळं घेतो मात्र आणि वापरतो मात्र, आहे की नाही? कोण मालक आहे हेही आपण विचार करत नाही, आपण त्याला न विचारता सगळं काही वापरतो. अशा व्यक्तीला काय म्हणणार आपण? कमी कबूल करताना आपण चोर आहोत ते. हरे कृष्णा, धन्य. एवढं पुरे झालं. तर मालक कोण आहे? मयाध्यक्षण भगवान श्रीकृष्ण सगळ्या सृष्टीचे मालक आहेत आणि आपण कोण आहोत? चोर आहोत. तर आपल्याला चोरी करायची थांबवण्याचा अर्थ भक्ती. ते कसं करायचं ते आपण शेवटच्या दिवशी पाहू. तर आपण सगळे चोर आहोत. तर चोर म्हटल्यानंतर काय तुरुंगामध्ये ठेवणार ना, त्याला थोडंच मोकळं सोडणार आहे. तर आपल्याला तुरुंगामध्ये भगवंतानी ठेवलेला आहे. आणि हा जो पृथ्वी आहे, संपूर्ण पृथ्वी किंवा संपूर्ण सृष्टी जी आहे, हा तुरुंग आहे. आणि ह्या तुरुंगाला कुठल्याही तुरुंगामध्ये गेलात की तिथं काय असतात की काय म्हणतात त्याला, गेट्स असतात. तुरुंगाला बार असतात, त्याला काय म्हणतात? नाही, कंपाऊंड नाही, कुंपण नाही. ते जेलमध्ये ठेवल्यानंतर ते जाणं का जाळ, गजाआड. करेक्ट, गजाआड बरोबर शब्द आहे. गजाआड असलेले आपण लोक आहोत. तर हा गज जो आहे, जे 3 गुणांनी बनलेले आहेत. पहा, तुम्ही कुठल्या येरवड्याच्या जेलमध्ये गेलात, तुम्हाला कमीत कमी हे गजाआड असलेला तो लोखंडाचे बार तरी तुम्हाला दिसतील. इथे तेही दिसत नाहीत. इतके आपल्याला गडामध्ये ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे की या तुरुंगातले जे सळे आहेत किंवा लोखंडाचे जे बार आहेत ते सुद्धा आम्हाला दिसत नाहीत. आणि हे कोण आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, म्हणजे 3 प्रकारचे बार आहेत किंवा लोखंडाच्या सळ्या आहेत. त्याच्यापासून हा तुरुंग बनलेला आहे. आणि प्रत्येक जण आपण ह्या तुरुंगामध्ये आखडलेले आहोत. प्रत्येक जण, कोणीही मुक्त नाही. आणि म्हणून या जगामध्ये सगळीकडे भगवंताने या सृष्टीवरती शिक्का मारलेला आहे, जो आपण बदलू शकत नाही. काय शिक्का मारलेला आहे? भगवंतानी, ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यानीच, की इथे काय आहे, तुम्ही काय बघाल? बुद्धिमान व्यक्ती काय बघेल? इकडे फक्त 4 गोष्टी बघेल आणि काय बघणार नाही. दररोज 3 गोष्टी आणि कालांतरानं 4 गोष्टी तो बघेल. दररोज 3 गोष्टी कुठल्या आपण ह्या पाहतो? या 3 गोष्टी ज्या आहेत, हे दुर्गेचं त्रिशूळ आहे. आपण दुर्गा बघितलेली आहे ना, ती त्रिशूळ आहे. आणि ती त्रिशूळानं कुणाला मारते आहे? कुठल्या राक्षसाला? कुणाला? हां, तो फक्त एकच आहे. खरं म्हणलं तर ते आपणच आहोत. हे 3 त्रिशूळाची जी टोकं आहेत, प्रत्येकाला ही दुर्गा डिवचत असते. कशासाठी? जाग करण्यासाठी. कशापासून? त्या दुर्गेच्या आरतीमध्येच आहे. तुम्हाला थोड्या वेळात सांगतो मी. तर हे 3 त्रिशूळ कुठले आहेत? आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. म्हणजे आदिभौतिक म्हणजे इतर जीवांपासून होणारे त्रास, आध्यात्मिक म्हणजे मन आणि इंद्रियापासून होणारे त्रास, आणि तिसरं कुठलं? आदिदैविक म्हणजे निसर्गापासून होणारे त्रास. तर कुठले कुठले? इतर लोकांच्यापासून, म्हणजे नको असलेला मित्र, हां, आपल्याला जे त्रास देतात ती लोक, काही डास, कधी ढेकूण, कधी साप, हे इतर जीवांच्यापासून होणारा त्रास हा दररोज होत असतो की नाही? आपल्याला कोणतरी नको असणारं भेटतं की नाही? हां, तर भगवान सांगतात अगोदरच, इतर लोकांच्यापासून होणारा त्रास म्हणजे आपल्याला हे इतर जीव दुःख देतात, इतर लोकांच्यापासून होणारा त्रास. त्यानंतर आपण पाहतो की निसर्गापासून होणारा त्रास. पाऊस पडतो, थंडी येते, गरम होतं आहे, कधी वादळ येतं, कधी भूकंप होतो, कधी सुनामी येते. हे निसर्गापासून होणारे त्रास आहेत. होतात की नाही? हां, नको त्यावेळेला पाऊस पडतो, नको त्यावेळेला ऊन पडतं, पाहिजे त्यावेळेला. हां, तर पाहिजे त्यावेळेला पडत नाही पाऊस, नको त्यावेळेला पडतो. हे कलियुगामध्ये विशेष आहे. परंतु हे जे भूकंप म्हणा किंवा वादळ म्हणा किंवा पूर म्हणा किंवा सुनामी जर आहेत, हे निसर्गापासून, थंडी, उष्णता, हे निसर्गापासून होणारे ताप. ह्यातनं कोण मुक्त आहे का?
यातला एक तरी त्रास दररोज होतो की नाही. आता हे दोन्ही झाले. तिसरं जो आहे आपलं मन आणि इंद्रियापासून होणारा त्रास. मन त्रास देते की नाही? इथं कोण आहे का ज्याचं मन त्याला त्रास देत नाही? हातवर करा जरा. कोण आहे? प्रश्न समजला का? नाही हो, त्याला पण हो म्हणे ना कोणी. तुमच्या शरीराचा भरपूर मी डिसेक्शन करतोय हा, जसं डॉक्टर पण कोण करणार नाही. शरीराला एवढं तोडफोड करून तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय. तर हा मन जो आहे, या मनाच्या विकारापासून कोण मुक्त आहे का? इंद्रियापासून कोण मुक्त का आहे का? डोकं दुखतंय, पाय दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, यापासून कोण मुक्त आहे का? एक दिवस तरी किंवा एक क्षण तरी. या तिन्हीपासून कोण मुक्त आहे का? हे त्रिविधा ताप म्हटलेले आहेत. आणि म्हणून ही जी आहे त्रिविधा ताप कोण आहे? ही दुर्गा त्रिशूळाने आम्हाला डिवचते आहे. कशासाठी? आठवण करून देण्यासाठी. ही तुमची जागा नाही, तुम्ही जेलमध्ये आहात, इकडनं बाहेर पडा. आणि म्हणून आपण तिच्याकडे प्रार्थना करतो की दुर्गे दुर्गट भारी तुझं वेळ वारी वारी जन्मा मरणा ते वारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी. आणि आणखी एक दुसऱ्या याच्यामध्ये आहे की हे त्रिविधा तापाबद्दल मध्ये सुद्धा आहे. हां, हे 3 तापाबद्दल आहे. तर अशी प्रार्थना दुर्गेकडे आपण करतो की ह्या 3 तापातनं मला सोडव. भरपूर झाला आता. पण आरती करताना कोणाला वाटतात का ताप आहेत ते? नंतर मोदक खाल्ला की विसरून जातो आपण. पण हा त्या आरतीचा खरा अर्थ आहे. आपण जे करतोय फक्त अंधश्रद्धेने सगळ्यांनी चालत आलेलं आहे. आपण बोलतो गणपतीला म्हणतो संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. काय काय लोकांनी त्यांना संकष्टी करून टाकलं. पण निर्वाण याचा अर्थ आहे मृत्यू. मृत्यूच्या पासून माझं रक्षण कर. म्हणून गणपतीची उपासना केली पाहिजे. पण मग तो सांगेल कसं करायचं ते. कारण गणपतीनेच एक भगवद्गीता लिहिलेली आहे, दुसरे कोणी लिहिलेलं नाही. महाभारताचा भाग आहे, व्यासाने सांगितलं, गणपतीने लिहिलेली आहे. मग तोच सांगतोय भगवद्गीतेमध्ये भगवान काय सांगतात त्याचं पालन करा. दुर्गादेवी पण तीच सांगते, तुम्हाला जर ह्या 3 ह्याच्यातनं मुक्त व्हायचं असेल तर हे 3 मी दररोजचे त्रास सांगितले. आता कालांतराने येणारे त्रास कुठले आहेत? एक आहे आपला जन्म झालेलाच आहे. आणि जर आपण या मनुष्य जन्मामध्ये जे आपल्याकडनं अपेक्षित आहे ते नाही केलं तर पुन्हा हा जन्म होणार आहे. तर जन्म आहे तर हे दुःख आहे. किती जणांना वाटतं जन्म हे दुःख आहे? सगळ्यांना वाटतं जन्म हे दुःख आहे? नाही हो, सगळेजण हॅपी बर्थडे म्हटलं की सगळं विसरून जातो आपण, आहे की नाही? सगळ्यांना वाटलं पाहिजे कसं दुःख आहे पहा. जन्म दुःख कसं आहे? तर जन्म व्हायच्या अगोदर 9 महिने मातेच्या गर्भामध्ये आपण कुठल्या आसनामध्ये बसलेलो असतो? गुडघासनामध्ये. गुडघ्यामध्ये डोकं, दोन्ही हात असे. किती दिवस? 9 महिने. आता 9 सेकंद सुद्धा तसं बसू शकता का तुम्ही? नाही. आणि आता आजूबाजूला वातावरण कसं आहे? AC आहे का? नाही आहे. खायला चांगलं मिळतं का? नाही आहे. त्या 9 महिन्यामध्ये तुम्ही रक्तामध्ये, पूमध्ये, आईच्या मलमूत्रामध्ये, घाणेरड्या वायूमध्ये त्याच्यामध्ये अडकून पडलेले आहात. 9 महिने. तिथे ना कुठला उजेड आहे, बाहेर काय चाललंय दिसत नाही. आई खाते ते तुम्ही खावं लागतं. ते कधी तिखट असते, काय बोलू शकत नाही. तर या सगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहिलेले आहात. पुन्हा राहायला पाहिजे का तिथे? बुद्धिमान असाल तर विचार कराल की नाही? नको बाबा म्हणाल की नाही? तर हा पहिला झाला त्रास. जन्म नंतर आपण सगळं तब्येत व्यवस्थित ठेवली तरी जरा म्हणजे म्हातारपण येणार. कितीही तुम्ही गोळ्या खा पतंजलीच्या किंवा कोणाच्या आणखी तर 100 वर्ष जागा. आपण जरा म्हातारपण कोणाला चुकलेलं आहे का? कोणालाही चुकलेलं नाही. हे येणार 100% जरा. तर जरा म्हटलं की व्याधी. व्याधी येणार की नाही? आणि हे दोन्ही झालं की शेवटी मृत्यू. कोणाला पाहिजे आहे का? तर या 4 नको असलेल्या गोष्टी कालांतरानं आणि दररोज 3 गोष्टी अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक, एवढा त्रास असलेल्या जगामध्ये कोणाला राहायची इच्छा आहे का? यातनं कोणीही मुक्त नाही. परवा कोणतरी प्रश्न विचारला होता, एवढं दुःख काय? आलेत का ते? कोणतरी विचारला होता प्रश्न की एवढं दुःख मला बघितल्यावरती कळवळा येतो, मला एवढं दुःख वाटतं. तर याचं कारण आहे सगळेच जण या दुःखामध्ये आहेत. तुम्ही पाहिलेला फक्त तो प्राणीच नाही, सगळेच जण या जगामध्ये, सगळेच जण. मग तो अंबानी असू देत किंवा आणि कुणी असू देत, त्याला पण हे लागतं.
त्याला पण ह्या वेदना सहन कराव्या लागतात, हा त्रास. मग तुमच्याकडे पैसा असो नसो काही फरक पडत नाही. सगळ्यांना या 4 आणि 3 7 दररोजच्या आणि कालांतराने येणाऱ्या त्रासातून पहिले सगळ्यांना त्रास झालेला आहे. आणि दुर्गा जी जेलची सुपरिटेंडंट आहे ती आपल्याला त्रिशूळाने दररोज जागी करते आहे. ही तुमची राहायची जागा नाही, तुम्ही तुमच्या राहायच्या जागेला परत जा. ही तुमची राहायची जागा नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. या जगामध्ये बुद्धिमान व्यक्ती काय बघतो? 4च गोष्टी बघतो. जन्म मृत्यू जरा व्याधी. या जगामध्ये बुद्धिमान व्यक्तीला ह्याच्याशिवाय दुसरं काय दिसतच नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी. आणि असं जे पाहतो तो बुद्धिमान व्यक्ती आहे. मग त्याला समजतं की या जगामध्ये सुख कुठेच नाही. का म्हणतात साधू सुख कुठेच नाही? तर ही 7 दुःख ज्याच्या जीवनामध्ये आहेत किंवा येणार आहेत. आज जरी ठीक आहे तुमच्यासमोर पंचपक्वान्न ठेवलेली आहेत, पण उद्या येणार आहेत ना, त्याचं काय? आपल्या डोक्यावरती असलेली टांगती तलवार जी आहे ती कधी ना कधी पडणार. ती पडायच्या आत सुटणं हा मनुष्यजन्म आहे. त्याच्यासाठी मनुष्यजन्म दिलेला आहे. आणि म्हणून ही जी टांगती तलवार आपल्यावरती आहे, या जगामध्ये कुठेही सुख नाही. भगवान श्रीकृष्ण ज्यांनी ही सृष्टी बनवली आहे त्याने दुःखालयम, आलय म्हणजे पर्वत, दुःखाचा पर्वत आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? दुःख पाहता, उलट सांगताय, जवा एवढे नाही, दुःख पाहता पर्वता एवढे, सुख पाहता जवा एवढे. जव म्हणजे मोहरी किंवा लहानचं दाणा. तर थोडंसं एवढं जवा एवढं थोडं सुख प्राप्त करण्यासाठी डोंगरा एवढं दुःख आपण झेलतो. ते पण नाही आहे, आपल्याला वाटतं ते पण सुख नाही आहे. जेव्हा तुम्ही या प्रकृतीच्या नियमाच्या बाहेर येतात ज्ञानानं किंवा भगवंतांनी सांगितलेल्या मार्गातून, त्यावेळेला तुम्हालाही कळायला लागेल की कसं सगळे आपणही किती दुःखामध्ये आहोत आणि सगळं जग कसं दुःखामध्ये आहे. आणि तो कधीही या जगामध्ये सुखी होण्याचा प्रयत्न करणार नाही. जिथं भगवंतानेच लिहिलेलं आहे दुःखालय म शाश्वतम, तिथे आपण कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकेल का? हे नाही. म्हणून सायन्स विज्ञान कितीही जरी प्रगत झालं तरी या प्रश्नावर विज्ञानाकडे उत्तर नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक. आणि इकडनं अध्यात्माला सुरुवात होते ज्याचा विज्ञानाला पत्ता सुद्धा नाही. ते या जगातच सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याने आणला कॉम्प्युटर, आणला मोबाईल, आणला कार, आणला सगळं आणलं, बंगले आणले, सगळं काही आणलं, सगळ्या काही सुखसोयी निर्माण केल्या. पण या दुःखातनं आपण मुक्त होऊ शकलो का? नाही. उलट या सगळ्या सुखसोयीमध्ये इतके आपण अडकून गेलो की हे प्रश्न सुद्धा आपले सोडवायला वेळ नाही. हे ज्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे ते सोडवायला वेळ नाही. ज्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, कारण हे सगळे विज्ञानाने सगळे लावलेले शोध जे आहेत त्याच्यामध्ये अडकून पडलो आपण. अगोदरच आपण अज्ञानामध्ये आहोत आणि त्यातही इथे अडकून पडलो. पण शिक्का मारलेला आहे जो कोणी पुसू शकत नाही. याला तुकाराम महाराज छान उदाहरण देतात. कोळशाचा रंग कसा असतो? काळा. कितीही उगाळला तरी तो पांढरा होतो का? नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात की हे जग कितीही तुम्ही सुख प्राप्त करायचा प्रयत्न करा, हे अशक्य आहे. मग आपल्याला सुख वाटतं ते काय आहे? सध्या ते सुख नाही आहे. हे तात्पुरतं तुम्हाला दुःखापासून निवृत्ती मिळाली आहे म्हणून त्याला सुख म्हटलेलं आहे. परंतु जसं भगवद्गीतेचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला ज्ञानानं समजेल की कसं सुख नाही आहे, की सुखालाही दुःखाला पण सुख समजत होतो. एक साधारण तुम्हाला सर्वांच्या परिचयाचं उदाहरण देतो. तुम्ही कधी दारू पिलेला माणूस गटाराच्या कडेला पडलेला बघितलेला आहे? सगळ्यांनी बघितलं आहे का नाही? कोणी बघितलं नाही असं आहे का? नाही. नसेल तर उद्या सासवडच्या कोपऱ्यावरनं जा, कुठेतरी दिसेल. तर त्याला काय वाटत असतं? हो, त्याला काय वाटत असतं? अगदी अप्सरवरवेर आहे किंवा काहीतरी चांगलं काहीतरी पिऊन पडलो आहे रस्त्यावरती, कुत्रे येऊन त्याच्यावरती घाण टाकून जात आहे, सगळे लोक गटाराचं पाणी जात असतंय. त्याला वाटतं का मी दुःखामध्ये आहे? त्याला अगदी सगळं काही विसरून गेला, तो सगळे दुःख विसरून गेला, सगळी दुःख विसरून गेला. कसं आहे? मी सुखामध्ये आहे. किती वेळ? उतरेपर्यंत, आहे ना. पण बाकीची लोक जे पिले नाहीत ते काय समजतात? बिचारा किती दुःखामध्ये आहे, किती दुःखामध्ये आहे. त्याला घरी घेऊन जायचा पण घरी तर पण जायची इच्छा असते. त्याला उठायला पण त्याला तर त्याला तुम्ही सांगा अरे तू किती दुःखामध्ये आहेस, त्याला हा शब्दसुद्धा कळणार नाही. तसं आपलं सुख आहे. आता त्याला कसं आलं दुःख? नशा. तर आपल्यालाही कुठली तरी नशा चढलेली आहे. एक तर पैशाची, सौंदर्याची, स्त्री पुरुष आकर्षणाची किंवा प्रसिद्धीची कुठली तरी नशा आपल्याला चढलेली आहे.
त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण सुखामध्ये आहोत, पण जेव्हा आपण ज्ञानानं ह्यातनं बाहेर येतो त्यावेळेला कळेल की साधू माणसाला इतर लोकांबद्दल कळवळा का येतो, कारण त्यांना नशा नाही. जे साधू आहेत, म्हणजे तुम्हीही होऊ शकता. साधू म्हणजे काय फक्त भगवे कपडे घातले पाहिजेत असं काय नाही आहे. साधू म्हणजे साधा. साधा याचा अर्थ ठेविले अनंते तेशे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा साधा. साधा म्हणजे साधू. त्याला कुठल्या अपेक्षा नाहीत. भगवंताने जे दिले त्याच्यात तो आनंदामध्ये आहे. फक्त त्याची भगवंताची भक्ती कशी करायची ह्याच्याबद्दल तो मार्ग हुडकत राहतो. बाकी त्याच्या जीवनामध्ये त्याला काही नसलं तरी काय फरक पडत नाही. कारण जे पाहिजे ते भगवंताने दिलेलं आहे. तर असे लोक जे आहेत, आपल्याला कुठली तरी अहंकाराने ही नशा चढलेली आहे, आणि ती नशा जी आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण सुखामध्ये आहोत. जसं त्या दारू पिलेल्या माणसाला वाटतं की आपण सुखामध्ये आहोत. तर साधूच्या दृष्टीनं, भगवंताच्या दृष्टीनं आपण सगळेजण वास्तविकदृष्ट्या सुख म्हणत असलो तरी आपण दुःखामध्येच आहोत, नशेमध्ये आहोत. तर ह्या नशेतनं मुक्त होण्यासाठी दुर्गा आम्हाला काय करते, डिवचत असते. हे 3 त्रिशूळ जो आहे याने ही डिवचत असते. तर अशी जी हे 3 गुण जे आहेत, हे 3 गुणांनी आम्हाला जखडून ठेवलेलं आहे, आणि त्यातच आपण दुःखाला सुद्धा सुख समजतो. तर भगवंताने या जगामध्ये स्टॅम्प मारलेला आहे की दुःखालयम अशाश्वतम, अनित्यम, असुखम. या जग कसं आहे, अनित्य. इथे कुठलीही गोष्ट नित्य नाही. आहे का कुठलीही गोष्ट नित्य? कुठलीही गोष्ट. शरीर जिथे नित्य नाही. असुखम, भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगतात, असुखम. इथे कुठल्याही प्रकारचं सुख नाही. आता तुम्हाला समजा पंचपक्वान्याचं ताट तुमच्या डोक्यावर तुमच्या समोर ठेवलं आणि धारदार तलवार तुमच्या डोक्यावर आहे, कधी तुम्हाला जेवासारखं वाटेल का? तुम्ही विचार कशाचा कराल की टांगती तलवार कधी पडेल. त्याप्रमाणे ज्या वेळेला तुम्हाला हे भगवद्गीतेचं ज्ञान होईल, अरे हे आमचे जेवणं खाणं हा आमचा प्रॉब्लेम नाही आहे, ही समस्या नाही आहे, ती केली पाहिजे फक्त शरीरासाठी टिकवण्यासाठी. ह्याच्या पलीकडे आपलं तरी काहीतरी मोठं कार्य आहे, ते तलवार टांगती आहे, त्यातनं कसं मुक्त व्हायचं याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणून. तर ही अशी प्रकृती आहे. यातनं कोणीही मुक्त नाही. सगळेजण या प्रकृतीमध्ये अडकलेले आहेत, दुःख भोगतायत. एवढं लक्षात ठेवा. इथे सुखाचा प्रयत्न करणे याचा अर्थ काय आहे? अज्ञानामध्ये स्वतःला ढकलून देण्यासारखं आहे. मग नोकरी करायची नाही काय, पैसे कमवायचे नाहीत काय, लग्न करायचं नाही काय, घर बांधायचं नाही काय, गाडी ठेवायची नाही काय, हे सगळं करायला हरकत नाही. फक्त अहंकार सोडला पाहिजे. हे माझं नाही, हे कोणीतरी मला दिलेलं आहे, त्याच्या सेवेमध्ये वापरायसाठी दिलेलं आहे. ही भक्ती आहे. याचा आपण डिटेल जे आहे हे शेवटच्या दिवशी करू की आपण चोर वृत्ती सोडून साधू वृत्ती कशी धारण करायची. आपण प्रत्येकजण कुठल्याही कपड्यामध्ये असो, कुठल्याही व्यवसायामध्ये असो, आपण साधू होऊ शकतो, आणि त्याच्यासाठीच तरी भगवद्गीता आहे. तर ही 3 लक्षणं जी आहेत ही त्याच्यानुसार भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की 3 लक्षणानुसार जसं त्याचं लक्षण आहे त्याप्रमाणे त्याची श्रद्धा असते, त्याप्रमाणे त्याचा आहार असतो, त्याप्रमाणे त्याचं यज्ञ म्हणजे तो काही कार्य करतो, आणि त्याप्रमाणे त्याचं तप असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त महत्त्वाचं जे आहे, ही श्रद्धासुद्धा कशी आहे, त्रिविधा भवती श्रद्धा. म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. एक तामसिक श्रद्धा, एक राजसिक श्रद्धा आणि सात्विक श्रद्धा. तर तामसिक श्रद्धा असलेले लोक कुठे जातात? हे भूत प्रेत पिशाच यांची उपासना करतात. सगळेच जण सारखे नाहीत. प्रत्येकजण पहा, या जगामध्ये काय असतं, प्रत्येकजण वेगवेगळे आहेत. ह्याचं कारण 3 गुणामध्ये अडकलेले आहेत. हे तामसिक गुणातली श्रद्धा कशी असते, ही भूत प्रीत पिशाच यांच्या पाठीमागे असतात. राजसिक जे आहेत, हे जे आहेत हे देवदेवतांची उपासना करतात. म्हणजे गणपती असो, शंकर असो, दुर्गा असो, राजसिक लोक आहेत, किंवा थोडी सात्विक लोक जी आहेत. तर ह्याच्या पलीकडे जाऊन शुद्ध सत्व जे आहेत ते विष्णू, नारायण, कृष्ण, राम यांची उपासना करतात, म्हणजे भक्ती करतात. तर ह्या श्रद्धा आहेत. प्रत्येकाच्या श्रद्धा सारख्या नाही आहेत. त्याच्या गुणाप्रमाणे त्याच्या श्रद्धा आहेत. तर आपल्याला राजसिक गुणातून वर यायचं आहे तामसिक गुणामध्ये, तामसिक गुणातून वर आहे तामसिक गुणातून वर यायचं आहे राजसिक, राजसिक गुणातून वर यायचं आहे सात्विक, आणि सात्विक गुणातून वर यायचं आहे आपल्याला ते शुद्ध सत्वामध्ये. कारण कोणी सांगितलेलं आहे? प्रत्यक्ष भगवंतानेच. त्रैगुण्यविषयाद वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. 3 गुणाच्या पलीकडे यायचं. तर 3 गुणाच्या पलीकडे केव्हा येतो आपण? ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले भगवद्गीतेमधले नियम किंवा उपदेश आपल्या जीवनामध्ये आपण पालन करतो, त्यावेळेला आपण 3 गुणापेक्षा वर येतो. आणि म्हणून
भगवंतानी याला देव म्हणलेला आहे, दैवी येशी गुणमयी मम माया दुरत्तया. तर ही दैवी प्रकृती जी आहे ही दुरत्तया पार करणं अतिशय कठीण आहे, कुणालाही जमलेलं नाही. पण एकच उपाय आहे, मामुपेत्यत्युकंतेय पुनर्जन्म न विद्यते. जो मला शरण येतो मामुपेत्य, त्याला पुनर्जन्म या जगामध्ये पुन्हा जन्म घ्यावासारखा वाटत नाही आणि तो जन्म घेत नाही. तर मामुपेत्य कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण. म्हणून भगवंताला शरण जाणं. काल प्रभूजींनी चांगला प्रश्न विचारला की हे शरण 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 काय आहे? तर असा अनेक वेळेला भगवंतांनी म्हटलेलं आहे, मामुपेत्य म्हणजे मला शरण ये, आणि मगच आपण ह्या दैवी प्रकृती जी आहे त्यातनं बाहेर पडू शकतो. मच्चित्ता सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यती. भगवान सांगतात की मच्चित्ता माझ्यावरती चित्त लाव. दुर्गाणी म्हणजे ही जी दुर्गेसारखी प्रकृती आहे, दुर्गेच्या आधिपत्याखाली आहे, म्हणजे अतिशय कठीण यातनं बाहेर पडणं. मत प्रसादात माझ्या कृपेनं तू पार करू शकतो. कारण कुणाला माहिती आहे सगळं प्रकृतीची? आज जे काही मी तुम्हाला सांगितलं कुठल्या कॉलेजमध्ये शिकवलं जाते का? कुठेही शिकवलं जात नाही. कुठल्या वैज्ञानिकाला माहिती आहे का? नाही. हे फक्त भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे, आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण जसं आहे तसं समजून घेतो. आणि आज तुम्ही सगळे साक्षात्कारी झालात. मी काय सांगितलेलं एक तरी खोटं वाटलं का तुम्हाला? तुमच्या डोळ्यासमोर सगळं बघता आहात, आणि हाच साक्षात्कार आहे. साक्षात्कार म्हणजे हिमालयात जायची गरज नाही. जे भगवद्गीतेमध्ये आहे ते साक्षात पाहणे, ह्याला साक्षात्कार म्हटलेलं आहे. साक्षात्कार म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही आहे. कुणीही घरामध्ये राहून साक्षात्कार करू शकतो की हे सर्व भगवंताचं आहे, त्याच्या सेवेसाठी आहे, हा साक्षात्कार. आणि मग फक्त ते करणं उडतं, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. त्याच्याविषयी आपण शेवटच्या विषयी जास्त बोलणार आहोत. तर श्रद्धा जी आहे त्याप्रमाणे आहारावरनं, तर तामसिक लोकांचा आहार जो आहे ते पाहिजे ते खातात. तामसिक लोकांना नियम नाही, मध्ये काहीही त्यांना चालतं. राजसिक जे आहे हे त्याच्यापेक्षा वरचं थोडं ताजं तरी खातात किंवा काहीतरी बनवून. त्याच्या पलीकडे सात्विक जे आहे. तर सात्विक आहार कसा आहे की काल एका मुलाने प्रश्न विचारला, भाजी वगैरे, भाजी कापली जाते. तर हा जो सात्विक आहार आहे म्हणजे कमीत कमी प्रकृतीला कमीत कमी इजा. काल मी उदाहरणं दिली तुम्हाला, कडधान्य आहेत, फळं आहेत. त्यानंतर हे सगळं कसं आहे, हे प्रकृतीने आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. एक भात एकदा कोंब आले, ते वाळलं की ते भात, त्याचा काय त्याला उपयोग आहे का? त्याचा उपयोग त्याच्यासाठी नाही, त्याने आपल्यासाठी बनवलेला आहे. तर भगवंताने हे सात्विक म्हणजे शाकाहारी, शाक म्हणजे भाजी, तर ही भाजी, फळं, फुलं, दूध हे आपल्यासाठी आहार बनवलेला आहे, सात्विक आहार. तर जसा सात्विक आहार आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगतात की सत्वात संजायते ज्ञान. आपल्याला जर भगवद्गीतेत ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर त्याप्रमाणे जगायचं असेल, तर कमीत कमी आपण सात्विक आहार ठेवला पाहिजे. राजसिक आहार नाही. ह्याच्यामध्ये मांस येतो, जे काही आपण प्राणी करतात तो मांसाहार आहे. जसं वाघ आहे म्हणा किंवा असे मांसाहारी प्राणी जे आहेत, तो आहार. आणि आपलं मन काय होतं की त्याच्याप्रमाणे आपलं मन बनतं. त्या प्राण्याचे गुण आपल्या मनामध्ये येतात, त्या प्राण्याचे जे भावना आहेत त्या आपल्या मनामध्ये येतात. तर काही काही लोकांचा असा विचार आहे की मांसाहार केल्यानं आपण शूर होतो. आपण शूर होत नाही, क्रूर होतो. लोकांना वाटतं की आपण शूर होतो. हत्ती कधी मांसाहार करतो का? त्याच्या एवढी कोणाला ताकद आहे का? नाही. घोडा कधी मांसाहार करतो का? त्याच्या एवढी कोणाला ताकद आहे का? बैल कधी मांसाहार करतो का? त्याच्या एवढी ताकद कोणाला आहे का? कोणालाही नाही. तर ही चुकीची समजूत आहे की मांस केल्यानं आपल्यामध्ये शक्ती येते. हे तीन प्राणी जे आहे ते बलवान आहेत. आता वाघाकडनं तुम्ही नांगरणी करून घेऊ शकता का? कोणी विचार करा, 2 वाघ नांगरणीला लावलेत नुसता विचार करा. का? कारण त्याच्यामध्ये शक्ती नाही आहे, क्रूरपणा आहे. क्रूरपणा आहे. समोर जे दिसेल ते महाप्रसादे गोविंदे समोर दिसेल ते. वाघ कधी विचार करतो का? कारण त्याचं ते तशी ती प्रकृती त्याची आहे, त्याचा दोष नाही आहे. तर तुम्हाला मांसाहार करण्यासाठी योग्य शरीर ते दिलेलं आहे. मग ते कुत्रा आहे म्हणा किंवा वाघ आहे म्हणा, सिंह आहे, त्यांचं ते अन्न आहे, हे मनुष्याचं नाही. बुद्धिमान आहे की नाही मनुष्य? आपण पाहिलं ना, मनुष्याने बुद्धी जास्ती दिलेली आहे, त्यासाठी आपण प्राण्यांचा आहार करता कामा नये. आपल्यासाठीचे भगवंताने दिलेलं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवद्गीते भगवान सांगतात की काय दिलेलं आहे? पत्रम म्हणजे पान म्हणजे भाजीपाला, पुष्पम म्हणजे फळा वगैरे आणि फुलं वगैरे, फलम म्हणजे फळ, तोयम म्हणजे पाणी. हे आपल्यासाठी भगवंताने दिलेलं आहे. हे सात्विक आहार आहे.
म्हणून आपल्याला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर आपण हे सगळं, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की अभक्ष्य, म्हणजे मनुष्याने भक्षण करण्यासाठी हा आहार नाही आहे. तर आपण वाघ किंवा इतर जे हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यासारखं क्रूर न बनता शूर जर बनायचं असेल तर आपल्याला सात्विक आहार केला पाहिजे. तर हा सात्विक आहार भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः आम्हाला सांगतात की तुमचं शरीरसुद्धा जे आहे, आता हा अभक्ष्य केल्यानंतर काय होतं, म्हणाल की मी मांसाहार करेन, पण त्याचे परिणाम काय होतात, हार्ट अटॅक येतो की नाही. कुठल्याही डॉक्टरला विचारा आणि तुम्हाला कधी आढळेल तर पहिला तुमचं काय बंद करतात, दारू, सिगरेट, ह्या ज्या आवश्यक आहेत का गोष्टी जीवनासाठी, हा सगळा राजसिक आहे. ह्याच्यामध्ये आनंद नाही आहे, फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 5 मिनटं तेवढंच काय होतं ते, परंतु खरा तो आनंद नाहीच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या मनावरती म्हणजे आपल्या भावनेवरती परिणाम करत असतात. म्हणून ज्याला धर्ममार्गावरती प्रगती करायची आहे त्याला हे असे अधर्मिक कार्यापासून मुक्त झालं पाहिजे. आणि ही 4 पापं जी आहेत ही भगवद्गीतेमध्ये भागवतमध्ये सांगितलेली आहेत, याचा आपण शेवटच्या दिवशी विचार करू. तर ही 4 पापं आहेत, ह्या 4 पापापासून मुक्त राहिलं पाहिजे आपण, म्हणजे सात्विक आहार. आपण कमीत कमी सात्विक जीवन जगायला शिकलं पाहिजे. तर ह्या सात्विकतेनं पुढे शुद्ध भक्ती किंवा शुद्ध सत्व आपल्यामध्ये येऊ शकतो. तर असे आहाराचे 3 प्रकार आहेत, राजसिक, सात्विक, तामसिक, राजसिक आणि सात्विक असे. त्याचप्रमाणे दान आहे, दान किंवा यज्ञ आहे किंवा तपस्या आहेत, अशा त्या लक्षणानुसार तसे त्यांच्या क्रिया आहेत. तर हे जे सर्व जे आहे या श्रद्धा म्हणा, तप म्हणा, श्रद्धा, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. खरं म्हणजे माझं प्रत्येक प्रवचन हे 3-3 तासाचं आहे. ते सासवड लोकांच्यासाठी थोडं 1 तासाचं केलेलं आहे. म्हणजे अजून तुम्हाला भरपूर काही सांगण्यासारखं आहे 3-3 तास, पण मी तेवढं पाहिजे तेच आणि जेवढं तुम्हाला रुचेल आणि पचेल तेवढंच सांगतोय. न पचणारा सांगायला लागलो तर तुम्ही दररोज येणार नाही. तर दान, याचे हे सगळे जे आहे हे ह्या सगळ्या गोष्टी भगवंतानी आपल्याला काय केलेल्या आहेत, 3 गुणामध्ये, म्हणजे हे जेलचे जे गज आहेत हे 3 गुणाचे आहेत, हे आपल्याला दिसत सुद्धा नाही. आणि अशा न दिसणाऱ्या तुरुंगातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, म्हणजे दिसत सुद्धा नाही आपल्याला. पण ज्यावेळेला तुम्ही भगवद्गीतेप्रमाणे वागता त्यावेळेला कळू, अरे मी किती राजसिक होतो, मी किती तामसिक होतो. तुम्हालाच साक्षात्कार व्हायला लागेल, अरे इतके वर्ष मी हे का खात राहिलो, मला का समजलं नाही, वाघाचा आहार मी का केला, आता मनुष्यासारखं वागलं पाहिजे मला. कारण मनुष्य जन्माचा उद्देश वेगळा आहे, नुसतं जंगलामध्ये फिरून हारणं खायचं नाही. तर आपल्याला ही भावना, सात्विक भावना जी आहे, आणि म्हणून आपण आत्मा आहोत. मग आपण कोण, आपल्या कुठं इथं दुसऱ्या कुठल्याही गोष्टी आड येता कामा नाहीत. आपण आत्मा आहोत, ह्या ज्ञानानं आपण आपलं जीवन जे आहे हे रचना केली पाहिजे आणि तसा आहार केला पाहिजे की आत्मोद्धारासाठी, आत्म्याचा उन्नती करण्यासाठी, शरीराची उन्नती करण्यासाठी नाही. कारण शरीराची उन्नती कुठे होते, स्मशानाकडेच. त्याला शरीराच्या उन्नतीला दुसरा कुठे मार्ग नाही. किती तुम्ही शरीर चांगलं ठेवा, त्याचं शेवट कुठे आहे, हा स्मशानामध्येच आहे. तर ह्या शरीराच्या उन्नतीकडे न ध्यान देता आपण भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम न अवसादेत, म्हणजे आत्म्याचा उद्धार करा, पुन्हा आत्म्याला खाली पडायला देऊ नका. ह्याचं कारण कसं आहे की आपण अनेक 84 लक्ष योनी प्राप्त केल्यानंतर, एवढी दुःख भोगल्यानंतर, आता ही जी तुम्हाला 7 प्रकारची दुःख सांगितली, आदिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक, जन्ममृत्यू, जराव्याधी, हे आपण अनेक योनीमध्ये अनुभव घेतलेला आहे. कुत्रे योनीमध्ये घेतलेला आहे, गाढवामध्ये घेतलेला आहे, सापामध्ये घेतलेला आहे, वृक्षामध्ये घेतलेला आहे. सगळे शरीर तुम्ही पहा, या सगळ्या शरीरात गेलेलो आहोत आपण, पण आता मनुष्य आहोत. आपण हे ज्ञान जाणू शकतो की अरे ह्या दुःखातनं मला मुक्त झालं पाहिजे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आज काय आहे, ईद आहे. कुठला ईद आहे मला माहिती नाही, पण बकरी ईद आहे का, नाही, हा दुसरा ईद आहे. ठीक आहे, बकरी ईदच्या दिवशी काय असतं, बकरी मारली जातात, आहे की नाही. मग तुम्ही कुठल्याही खाटीकखान्यामध्ये जा, एक 40-50 बकरी बांधलेली असतात की नाही. आता ह्या 40मधलं एक जातं, घेऊन जातो खाटक, त्या सगळ्यांच्या समोर त्याला काय करतो, हत्या करतो. आता हे उरलेले 39 काय करतात, आनंदाने गवत खात असतात की नाही. असे 1 गेला, 2 गेले, 3 गेले, सगळे गेले, बाकीचे काय करत असतात, गवत खात असतात. हां, शेवटी 1 राहिला, त्याने बघितले 49 गेले, माझेही तेच हाल होणार आहे. विचार करतो का तो, नाही. काय करत असतो, आनंदामध्ये गवत खात असतो, आहे की नाही. आता तुम्ही विचार करा, इथं जवळजवळ 150 लोक बसलेली आहेत, एकट्याला घेऊन गेले आतमध्ये.
एक त्याला घेऊन गेले आतमध्ये आणि तुम्हाला कळलं की ह्याला काहीतरी झाला ह्याचा खात्मा, तुम्ही राहाल का इथे? एवढं चांगलं प्रवचन चाललं असेल तरी नाही राहणार की नाही? का राहणार नाही? का राहणार नाही? तुम्हालाही मृत्यू दिसतोय, बरोबर आहे की नाही? तसंच ह्या मनुष्य जन्माचा आहे. दररोज आपण पाहतो मृत्यू झालेला, पाहतो की नाही? पण आपल्याला कधी वाटतं का आत्ता खाल्लोय मी पंचपक्वान्न, सगळं काय व्यवस्थित चाललंय, एक दिवस खाटीकखान्यामध्ये जाणार आहे मी, पण कधी वाटतं का? तर तुम्ही काय कराल? पळून जाल. म्हणून कधी कधी अध्यात्मामध्ये असलेल्या व्यक्तीला पळपुटे म्हणतात की नाही? मग तो बुद्धिमान पळपुट आहे की नाही? तुम्ही मृत्यू होणार आहे तरी आनंद घेत बसला इकडे, आणि ह्याला कळतंय मृत्यू यायला लागलाय, मला पळून गेलं पाहिजे. हा बुद्धिमत्ता आहे का? इथं राहून खाटीकखान्यामध्ये जाणं बुद्धिमत्ता आहे? कुठली बुद्धिमत्ता आहे? इथं राहून आपल्या समोर पाहतोय जन्म मृत्यू जरा व्याधी सगळे दिसतंय आपल्याकडे, आणि तरी त्याच जीवनामध्ये तसंच जीवन जगत राहणं ही बुद्धिमत्ता आहे का? ही बुद्धिमत्ता नाही. अरे मला नको आहे मृत्यू, मला नको आहे व्याधी, किंवा मला नको आहे म्हातारपण. हां, इथं म्हातारे लोक म्हणतात मला नको आहे म्हातारपण, आता वय झालं आता काय करणार, पण तरी पण आहे. हां, अजूनही भगवंत आपल्याला सगळ्या अवस्थेमध्ये बुद्धी देतात आणि आपल्याला काय करतात? सावध करतात. तर ही भगवद्गीता आपल्याला सावध करते. कुणी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं का? कोणीही सांगणार नाही आपल्याला, कारण कोणाला माहीतच नाही, सगळेच जण या अज्ञानामध्ये आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे दुःख काय आहे सांगतात या जगामध्ये, आणि मनुष्य जन्माचा उद्देश आहे या 7 दुःखातनं मुक्त होणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं. हा एकच आपल्याला मनुष्य जन्म ह्याच्यासाठी मिळालेला आहे, दुसरं कुठलं नाही. तर त्यासाठी भगवान सांगतात की आपण जो आहेत, आपण समजतो की आपण सगळे ही कार्य करतो आहोत. हां, पण हे कोण करत आहे? की प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. सगळी कार्य ही प्रकृतीकडून करवली, आपल्याकडनं करवून घेते प्रकृती गुणानुसार, प्रत्येक गुणानुसार. हा, प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, सगळे गुण त्या व्यक्तीकडनं काही तिथे तामसिक राजसिक सात्विक अशी करून घेत असते. प्रकृती सगळ्यांच्याकडनं करून घेत असते. प्रकृती जी आहे, प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशा, सगळी कर्म जी आहेत ही 3 गुण आपल्याकडनं प्रकृती करून घेत असते. अहंकार विमूढात्मा, परंतु जो अहंकारी व्यक्ती आहे, जो मूर्ख, आपली मूर्खता सोडायला तयार नाही. आपण मूढाची व्याख्या 3 दिवस ऐकतो आहोत. मूढ म्हणजे कोण? मूर्ख आहे, पण आपलं मूर्खत्व सोडायला तयार नाही, हट्टी आहे. असा व्यक्ती काय म्हणतो? तो विमूढा प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माणी सर्वशा अहंकार, अहंकाराने विमूढात्मा करता अहम इति मन्यते, स्वतःलाच तो करता समजतो. आता तुम्हाला एक एक प्रश्न विचारतो, मी उत्तर देत चला. पृथ्वी आपण निर्माण केलेली आहे का? नाही. शरीर आपण निर्माण केलेलं आहे का? बुद्धी आपण निर्माण केलेली आहे का? मन आपण निर्माण केलेलं आहे का? मग आपण काय करतो इथे? भगवान श्रीकृष्ण सांगतात बुद्धिर्बुद्धिर्मताम अस्मी, मी बुद्धिवंतांची बुद्धी आहे. इंद्रियाणा मनश्चास्मी, इंद्रियामध्ये मी मन आहे. बलम बलवताचे अहम, सगळ्या बळवंताचं बळ मी आहे. अहम आत्मा गुडाकेश, आत्मा पण मीच आहे, माझा अंश आहे. याचा अर्थ आत्मा पण भगवंताचा अंश आहे. जसं सगळं बल नाही आहे, आपल्याकडे जे बल आहे ते भगवंताचा अंश म्हणून आहे. हां, हे सगळं आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी भगवंत करताय, आणि आपल्याला वाटतं अहंकार विमूढात्मा करता अहम, मी करता आहे. आणि ज्या वेळेला मी करता आहे असं समजतो, मग आपण कमवलेली गोष्ट आपल्याला भोग करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये येते. आणि तेच कारण आहे पुरुष प्रकृतीस्थोही भुंक्ते प्रकृती जान गुणान, कारण गुणसंगस्य सद असद योनी जन्मशु. तर काय? पुरुष प्रकृतीस्थोही, आपण स्वतःला पुरुष म्हणजे भोग घेणारा, आपण स्वतःला, मग तो स्त्री असो पुरुष असो, सगळे ज्याला या जगातल्या सगळ्या गोष्टीची भोग घ्यायची इच्छा आहे तो पुरुष म्हणजे भोग घेणारा. पुरुष प्रकृतीस्थोही म्हणजे आपल्यासमोर जी प्रकृती आहे ह्याच्यापासून जे काही आपल्याला प्राप्त होतं त्याचा भोग मला घ्यायचा आहे. भुंक्ते गुणा म्हणजे भोग याला घ्यायचा आहे. पण होते काय? प्रकृती पुरुषस्थोही प्रकृती गुणान कारणम गुणसंगस्य, तर हे 3 गुणांच्या कारणाने तो काय करतो? भोग घेण्यासाठी सद असद योनी जन्मशु, मग तो खालच्या योनीमध्ये अथवा वरच्या मोदीमध्ये पुन्हा त्याचा भोग घेण्यासाठी जन्म होतो. आणि हे काय आहे?
कर्म. आपलं जे कर्म आहे या 3 गुणानुसार आपण करतो आणि त्यानुसार ही प्रकृती आपल्याकडनं कार्य करून घेते. आपण समजतो की मी करतोय, पण आपण काहीच करत नाही, प्रकृती करून घेते. अहंकार मात्र काय, हे मी केलं. कधी कधी आपल्या मराठीमध्ये म्हणलं जातं की शून्यातून मी जग निर्माण केलं. अरे काय आणलं तुम्ही शून्यातलं? सगळं तर जगातलंच घेतलं ना, मग शून्यातनं कुठे गेलं? शून्यातलं केलं का आपण? आपण श्रीमंत झालो, पण सगळी भगवंताची संपत्ती वापरली की नाही? भगवंताची संपत्ती वापरली ना, पृथ्वी, आप, तेज, जल, वायू, आकाश. मग कारखाना उभारला तरी ते भगवंताचंच आहे ना. म्हणून भगवंताचा भक्त कधीही म्हणत नाही मी शून्यातनं निर्माण केलं. ज्याने निर्माण केलं त्याच्या सेवेसाठी दिलेलं आहे भगवंताने आपल्याला. तर ही जी वृत्ती जी आहे, तर आपल्याला आपण आजच्या श्लोकामध्ये आपण पाहू की कारणम गुणसंगस्य सद असद योनी जन्मशु. कारण आत्म्याचा स्वभाव काय आहे, नही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठन्ते कर्मकृत. आत्म्याचा स्वभाव काय, एक क्षणही हा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. एक क्षणही. आता तुम्ही म्हणाल की मी आता झोपलेलो आहे, तर झोपणं हे सुद्धा तामसिक कर्म आहे. आत्मा जिवंत आहे म्हणून तर आपण झोपू शकतो ना, नाही तर कायमची झोप आहे की नाही. तर झोप ही आत्मा असल्याचं लक्षण आहे. तर झोपणे ही सुद्धा क्रिया आहे. म्हणून सगळ्या क्रिया ज्या आहेत या आत्मा आहे म्हणून होत आहेत. आणि म्हणून ह्या ज्या क्रिया आहेत, एक क्षण नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण सुद्धा आत्मा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि हे कर्म बंधनच आपल्याला ह्या 84 लक्ष योनीचं काय आहे, कारण आहे. आणि या प्रकृतीमध्ये अनेक शरीरं पहिल्यांदा सांगितलेलंच आहे की ह्या 24 तत्वापासून बनलेली आहेत, जी 8 तत्वापासून आलेली आहेत. तर सगळी शरीरं जी आहेत ही या 24 तत्वापासून बनलेली आहेत. कारणम गुणसंगस्य सद असत. मग आपण त्या खालच्या योनी म्हणा, खालची शरीरं म्हणा, किंवा उच्च स्तरामध्ये देव, देवता, गंधर्व, हे सगळे उच्च स्तरामध्ये आहेत. खालच्या स्तरामध्ये हे पशु पक्षी हे जे सगळे आहेत, या सगळ्या योनीमध्ये आपण 84 लक्ष योनीमध्ये फिरत असतो. तर ह्यासाठी कर्म समजून घेणं महत्त्वाचं आहे की कर्म कसं करावं किंवा कर्म म्हणजे काय. ह्या प्रकृतीच्या अधीन राहून आपण ज्या वेळेला कर्म करतो तेच कर्म आपल्याला बंधनामध्ये टाकतं आहे. तर त्याच कर्माविषयी उद्याच्या प्रवचनमध्ये आपण चर्चा करू. म्हणजे की माणसाला दुःख नको असतं तर का त्याला दुःख येतं, किंवा सुखी जीवन, कधी काही गोष्टी लोक वाईट कार्य करत असतात. कोणतरी हा प्रश्न विचारला होता की वाईट कार्य करणारे सुद्धा कसे काय सुखाने जगू शकतात. हे कर्म जे आहे याच्यावरती उद्याच्या दिवशी आपण प्रवचन करू. आज आपण इथेच थांबू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर आजच्यापर्यंतच्या विषयावरती विचारायला हरकत नाही. हरे कृष्ण. प्रश्न तयार ठेवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. एका पाठोपाठ एक हात वर केलेले लोक येतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं काल परवाच्या. मी तुम्हाला सांगितलं होतं आज थांबायला. धन्यवाद. हरे कृष्ण. एक अभंग आहे आणि अभंगची एक लाईन आहे आणि प्रश्न त्यानंतर आहे. अभंगाचा अर्थ सांगा ना मला. सांगा ना. म्हणजे थोडा वेळ किंवा सांगायला हरकत नाही. एक लाईन म्हणतो. अभंग खूप मोठा आहे मग त्याला खूप वेळ लागेल. ठीक आहे. एक लाईन म्हणू का? नाही, भरपूर लोकांना प्रश्न आहेत म्हणून मी प्रत्येकाचे प्रश्न मर्यादित ठेवतो. कारण काय आहे, प्रत्येक एकट्याला एक एकट्याला वेळ दिला ना तर बाकीचे ज्यांचे प्रश्न आहेत ते शिल्लक राहत नाही. तर काय, मला आनंद आहे तुम्ही ऐकलेत म्हणाला. फक्त ज्याच्यावरती प्रश्न आहे तेवढं सांगा. मन मोहन 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 खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन. हा अभंग आहे एक संतांचा. म्हणजे त्याचं असं आहे की बाबा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे म्हणजे लोक त्यांना म्हणतात ना चोर आहे नाही का. बरेच त्यांना त्यांना हे ना म्हणजे विशेषण आहेत बरेच. त्या अनुषंगाने हा श्लोक आहे म्हणजे सॉरी अभंग आहे. माझा प्रश्न असा आहे की खोड्या करी मन मोहन. बरोबर, मन मोहन, मनच मोहन आहे नाही का.
किंवा मनच मोहन आहे नाही का. ते मोहन जे आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे. ते खोड्या मन करतं असं जे रूपक आहे. म्हणजे मन हे शब्दप्रयोग जर ह्याला असेल मोहनला जर मनाला जर मोहन हे शब्द असेल किंवा संज्ञा असेल तर मग बुद्धीला असं समर्पक नाव काय भगवान श्रीकृष्णच की तो मॅच झालं पाहिजे म्हणून मोहन. तसं त्याचा अभंगाचा पहिला अर्थ समजून घेऊ. आणि काय माहिती आहे की अभंगाचा अर्थ एक असतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला समजतो तो अर्थ आहे. बरोबर. तर खोड्याकरी मनमोहन असा आहे. मनमोहन वेगळं नाही आहे. खोड्याकरी मनमोहन मनमोहन. हां, त्याच्या खोड्या आपल्या मनाला मोहित करतात म्हणून भगवंताचं एक नाव आहे मनमोहन. बरं. मग बुद्धीला अनुसरून भगवंताचं दुसरं नाव काय. बुद्धीला अनुसरून बुद्धिवंत. ते एकदम असं म्हणजे यमक जुळलं पाहिजे. यमक जुळण्यासाठी आपण बसलो नाही इकडे. शंकराचार्य काय सांगतात माहिती आहे काय. संप्राप्य संधिहिती काले नाही नाही रक्षती डुकरून करणे. तुमचं व्याकरण तुम्हाला मृत्यूच्या समयी यमक मदत करणार नाही. भज गोविंद मूढमते मूर्खानो गोविंदाचं भजन करा. यमक जुळवत बसू नका. गेले दिवस ते आता. ठीक आहे. यमक जुळवू नका इकडे. ठीक आहे. यमक जमण्यासाठी आपला जन्म नाही आहे. ते एक करणारे करतील. ठीक आहे. तर हा लक्षात घ्या. मनमोहन ज्याच्या लीला आपलं मन आकर्षित करतात त्याचं नाव आहे मनमोहन. जो आता चोरी केली का तुम्ही म्हटलात ते. आता कुठल्या चोराची पूजा करतो का आपण. नाही पण भगवंताची पूजा करतो की नाही. माखन चोर म्हणतो त्याला. ह्याचं कारण का त्या लीला मोहक आहेत. त्या लीला आपल्याला आकर्षित करतात. आपली चोरी करण्याची वृत्ती जी आहे ती नष्ट करतात. म्हणून त्या मनमोहन आपलं मन आकर्षित करणार. ठीक आहे. दुसरा प्रश्न आता बस. हरे कृष्ण. एकाला एकच प्रश्न. थँक्यू थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा प्रश्न हा आहे की एका जिवंत शरीर म्हणजे आपल्या शरीरात एक किंवा एकाहून अधिक जास्त आत्मे राहू शकतात का. हो हो, तुमचं पुरं शरीर आत्म्यानेच बनलेलं आहे. म्हणजे दोन आत्मे. दोन नाही, तुमच्या शरीरामध्ये करोडो आत्मे आहेत. हरे कृष्ण. आपण म्हणून तुमच्यावरती त्या सगळ्या आत्म्याचं जीवन अवलंबून आहे. तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही दुर्बिणीने घेतला डॉक्टर बघायला गेले ना प्रत्येक रक्ताच्या पेशीमध्ये अनेक जीव आहेत. आणि आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जास्त विचार केला तर तो आत्मा म्हणजे आपल्याला सपोज त्याचा काय त्रास म्हणजे तो जर जास्त वैतागलेला असेल तर आपल्याला त्रास त्याला अधिभौतिक त्रास म्हणणं अधिदैविक त्रास म्हणतात. इतरापासून होणारा त्रास तो करून घ्यायचा की नाही आपल्या मनावरती आहे. पण आपण भगवंतांच्या जास्त जवळ आलो तर आपल्याला मुक्ती मिळू शकते. आत्ता एका क्षणामध्ये तुम्ही मुक्त होऊ शकता. थँक्यू. हरे कृष्ण. तुम्ही समजा मी शरीर नाही आत्मा आहे. हे काय बोलतोय हा शरीरासाठी बोलतोय. त्याला मी दिसतच नाही तर तुम्हाला काय बोलणार आहे. एका क्षणामध्ये सर्व दुःखातून मुक्त. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की जर एखादा व्यक्ती अज्ञानात अंधकारात असेल म्हणजे आपल्या घरातलं जवळच असेल त्याला जर आपल्याला असं वाटत असं की त्याला चांगलं व्हावं जीवनामध्ये त्याने चांगलं करावं आणि ती जर व्यक्ती ऐकतच नसेल तर पहिला आपण चांगलं आहोत का विचार केला पाहिजे. चांगलं म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. मग दुसऱ्याला चांगलं करू ना. आपणच जर चांगल्या मार्गावर नसेल तर दुसऱ्याला कसं चांगलं शिकवणार. तर चांगलं काय आहे आपल्याला पहिला माहिती पाहिजे ना. चांगलं काय आहे हे भगवद्गीतेमध्ये आहे सत्य. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण पाळायला शिकूया. मग साधू होऊन सगळ्यांना उपदेश करायचे आपण प्रयत्न करू. तर पहिला चांगलं काय ते मी समजायला पाहिजे ना. मला समजायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. कुणाचं चांगलं करायचं असेल तर मला समजलं पाहिजे काय चांगलं आहे ते. म्हणून पहिला आपण चांगलं व्हायचं आणि मग नंतर चांगलं होण्याची दुसऱ्यांच्याकडनं अपेक्षा करायची. हरे कृष्ण. आणि चांगलं काय आहे ह्याच्यासाठी आपण भगवद्गीता शिकतो आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस, 2 माईक आहेत आता. कॉम्पिटिशन. ओके चला. माझा प्रश्न असा आहे की परमात्मा सृष्टीच्या किंवा ब्रह्मांडाच्या सुरुवातीपासून होता बरोबर. मग त्या परमात्म्यांनी आपल्या अंशापासून ह्या सगळ्या आत्म्यांची निर्मिती का केली नाही. आत्म्याचा जन्म होत नाही ना. नाही होत. हे सनातनच आहेत. पण ती निर्मिती नाही केली. आता कसं आहे ते हे आत्मा अनुभव घेतल्यानंतर कळेल. ठीक आहे. ही फिलॉसॉफिकली तात्विकदृष्ट्या समजून घ्यायची आपल्याकडे पात्रता नाही. कारण आपल्याला अशी कुठली गोष्ट या जगामध्ये दिसतच नाही की ज्याचा जन्म झालेला नाही. तर आत्मा अजन्म कसा आहे
हा अनुभव आपण घेतल्यानंतर कळेल की आपण जन्माला आलो नाही, भगवंत पण जन्माला आलेले नाहीत, आपण कायम सनातन अस्तित्वामध्ये आहोत. समजलं? प्रकृती जी आहे ही परिवर्तते, त्याचे परिवर्तन होत असतं, पण आत्मा जो आहे ह्याचा कधी जन्म नाही, कधी मृत्यू होत नाही. ठीक आहे? जसं सूर्य आहे, सूर्य दररोज उगवतो मावळतो, उगवतो मावळतो की नाही, पण खरंच तो मावळतो का? खरंच तो उदय होतो का? आपल्या डोळ्यासमोरून गेला की गेला समजतो, आला की आला समजतो, परंतु तो गेला आणि आला का? नाही. तसंच आत्मा पण आहे. शरीर आपल्याला दिसतं आले आली गेलं, पण आत्मा जाते नाही आणि येते नाही, अजन्म आहे. ठीक आहे? आता ते कसं असतं ह्या अनुभूतीवरती आहे. हे मी तुला कारण आपल्याला जगामध्ये अनुभवच नाही की अशी कुठली गोष्ट निर्माण होत नाही. तर अशा निर्माण होणाऱ्या शरीरातनं आपण निर्माण न होणाऱ्या आत्म्याबद्दल समजून घेणं हा अनुभव आहे, त्याच्यावरती जास्त. पण भगवंत जे सांगतायत भगवद्गीतेमध्ये अजन्म आहे हे लक्षात ठेवायचं, आणि तेवढी श्रद्धातून पुढे गेलं की आपल्याला अनुभूती हळूहळू यायला लागते. ठीक आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की नाही, एकाला एकच सध्या पाठीमागे आहेत. आता सगळ्यांचे प्रश्न संपले की तुला विचारायला हरकत नाही. हरे कृष्ण. अरे तिकडे नंबर लावलेत तिकडे, ते मगाचपासून उभे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपला पितृपक्ष चालू आहे. हरे कृष्ण. तर पितृपक्षामध्ये जर का आपण तत्व बघितली तर श्रीकृष्ण किंवा विष्णूचा अवतार हे जे आहेत ते सृष्टीचे पालनकर्ता म्हणून आपण ओळखतो. पण पितृपक्षामध्ये ज्यावेळेस आपण प्रार्थना करत असतो त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जर का जप केला तर आपल्या पितरांना मोक्ष मिळतो. पण हे तत्व जे आहे ते शिवतत्वाकडे जातं. मग असं असताना सुद्धा पितृपक्षामध्ये वासुदेवाला म्हणजे कृष्णाला का भजायचं की जेणेकरून पितृंना मोक्ष मिळेल? तुम्ही जो मंत्र म्हटलात ओम नमो भगवते वासुदेवाय, तो शिवजीचा नाहीये, तो कृष्णालाच आहे. हो, कृष्णाचाच आहे ना, म्हणून तर मी विचारलं. तुम्ही म्हटला शिवजीकडे म्हणून म्हटलं. नाही नाही नाही, शिवजी कुठे आले? शिवजी जे आहेत, शिवजीचं तत्व कसं पकडलं तेच सांगते ना. शिवजीचं जे तत्व आहे ते कसं आहे की सृजन आणि विध्वंस. एखादी गोष्ट विध्वंस झाली तर सृजन निर्माण होतं. आपण विष्णू भगवानला किंवा कृष्णाला जे आहे ते पालन करता समजतो, राईट. म्हणजे त्यांचा पितरांशी संबंध यायला नाही पाहिजे, कारण भूतपिशाच योनी मानव या सगळ्यांना जे मोक्ष देतो ते शिवतत्व म्हणून आपण समजलं जातो. तर मग पितरांच्याच वेळेस का फक्त कृष्णाला म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे जर का तुम्ही 15 दिवस केलं तर तुमचे जे काही पितृदोष असेल किंवा कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील पितरांच्यामुळे आलेले ते नष्ट होतात अशी मान्यता आहे. तर याचं क्लिअरिफिकेशन पाहिजे होतं मला. ओके. हरे कृष्ण. थँक्यू. तर आपण अभ्यास करतो भगवद्गीतेचा. ठीक आहे? तर भगवद्गीतेमध्ये आत्म्याचा उल्लेख केलेला आहे. शरीराचं काय होतं हे कर्मकांड आहे. आपल्याला पुन्हा शरीर प्राप्त करायचं आहे का? नाही. तर ते त्याला कर्मकांड म्हटलेलं आहे. कुठलं केलं तर कुठल्या देवतेकडे जातं. आपल्याकडे श्राद्ध ह्याचा हे सुद्धा 3 गुणामध्ये केलं जातं, राजसिक, सात्विक आणि तामसिक. तर सात्विक श्राद्ध जे आहे जे श्रद्धेनुसार केलं जातं म्हणून त्याला श्राद्ध म्हटलेलं आहे. तर श्रद्धा काय आहे की माझे जे कोणी नातेवाईक आहेत ते आत्मा आहेत, मग ते कुठे का असेनात विष्णूच्या चरणी राहावेत म्हणून आपण प्रार्थना करतो. आणि हे त्या व्यक्तीबद्दल असलेलं आपलं ते गेल्यानंतरचं सुद्धा प्रेम आहे. हा श्रद्धेचा मूळ उद्देश आहे श्राद्धाचा. पण आज कलियुगामध्ये राहिलंय का? कलियुगामध्ये कावळा येऊन शिवतो की नाही हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? कावळा आला तर माझे पितर आले. काय काय लोक म्हणजे माझा पितर कावळा बनून कसा येतो, हे सगळे का होतं? कारण त्यांना मूळ उद्देशच माहिती नाही म्हणून ते कावळ्याची वाट बघतात. परंतु वैष्णव किंवा जे शुद्ध भक्त जे आहेत ते श्राद्ध करताना ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर विष्णूला पोचतं हे तेवढ्यासाठी पुरे आहे. ते कावळ्याची वाट बघत नाहीत. ठीक आहे? तर ते त्या श्रद्धेनुसार हे श्राद्ध केलं जातं. तर तुम्ही जो म्हटलात ओम नमो भगवते वासुदेवाय, आता शिवजी जे आहे तुम्ही म्हटलात हे सृजन करतात, सृजन नाही हे नाश करतात. बरोबर आहे. आता शिवजीचं स्थान भारतामध्ये कुठे आहे? काशीमध्ये आहेत. काशीमध्ये शिवजी बसलेले आहेत, आहे की नाही? तिथं बसून ते काय करतात? असं म्हणतं की काशीमध्ये मरण यावं. ह्याचा अर्थ कशासाठी आहे? शिवजी तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या कानामध्ये एक मंत्र म्हणत असतात आणि त्यांनी आपल्या बायकोला सांगितलेलं आहे, मनोरमा तिचं नाव. कुठला मंत्र आहे माहिती आहे का? राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तुत्तुल्यम राम नाम वरानमे. तर हा राम शिवजी त्या मरणाऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये बोलतात. म्हणजे काय?
आत्तापर्यंत तुझं आयुष्य वाया गेलं, रामनाम जप केला नाही, आता जा आणि रामनामाचं जप करून पुन्हा ये, म्हणजे माझ्याकडे नाही वैकुंठामध्ये जा, हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. यस, हरे कृष्णा. प्रश्न थोडे लवकर लवकर. हां, आपला हा स्थूल देह या ठिकाणी आपण जाळला पुरला जातो आणि आत्मा अमर आहे. नंतर आपण जे बघतो की नरकाला गेला स्वर्गाला गेला, हे भोगतो कोण, हा थोडक्यात प्रश्न आहे वगैरे. हरे कृष्ण. आत्माच आणि कोण? आत्मा तर सनातन आहे, तो अव्यय आहे. मग आता पण आत्मा सनातन आहे, दुःख तुम्हाला का होतं? हा, आत्मा सनातन आहे की नाही, हा. मग दुःख कुणाला होतं? ते शरीर तर जाळलं जातं. आता एक मग प्रश्न तोच तुम्हाला, माझा प्रश्न आहे. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आता आपण गुलाबजाम खातो, हा. ठीक आहे, मृत व्यक्तीच्या तोंडावर गुलाबजाम खातो का तो? नाही का, मग खात कोण होता? त्याचा आत्माच खातो. आत्मा खातो का? नाही, मग खात कोण होतं? तोच प्रश्न आहे. शरीर तर खात नाही, शरीर तर तुमच्या समोर पडलेलं आहे, त्याच्या तोंडावर गुलाबजाम ठेवा, खातो का तो? नाही खात. आत्म्याला तर बघू पण शकत नाही, तो खाणार काय आहे? नाही, निर्विकार आहे, त्याला तर कशाची आहाराची पण आवश्यकता नाही, मग खातो कोण? तेच तर प्रश्न आहे, आम्हाला कळला हा, नाही. तेच तर गोष्ट आहे, तेच तर रहस्य आहे. हा, तेच कळलं नाही. तेच तर रहस्य आहे. कुठे रहस्य आहे? अहंकार विमूढ आत्मा. अहंकाराने मी ह्या शरीराला समजतो, मग जे आपण खातो त्याचं दुःख पण आपणच भोगतो. बरोबर आहे. आत्मा या शरीराला चेतनेच्या रूपानं आत्मा शरीरामध्ये स्थित आहे. मग त्या चेतनेच्या रूपानं जे आपण गुलाबजाम खातो ते आपण खात नाही, शरीर खात आहे. बरोबर. पण आत्मा काय समजतो? आणखी एक द्या, शरीर म्हणतं. मग आत्मा म्हणतो नको रे, बरं झालं ना, हे ना. तर आत्मा आणि शरीरामध्ये हा संघर्ष चाललेला आहे. तर आत्म्याला काय पाहिजे हे भगवद्गीतेमध्ये पाहिलं पाहिजे आपण. आत्म्याचं खाद्य काय आहे, ठीक आहे. मग तो गुलाबजाम जो आहे हा नुसता गुलाबजाम राहत नाही, त्याच्या गुलाबजामच्या पाठीमागची भावना आपल्यामध्ये येते आणि ती आपल्याला भगवंताच्या जवळ येते, त्याला म्हणतात प्रसाद. तो कसा घ्यायचा आपण शेवटच्या दिवशी पाहू. ठीक आहे. अन्न तेच आहे, गुलाबजाम तोच आहे, पण परिणाम वेगळे करून जातो. ठीक आहे. मग म्हणजे जो सुखाची कल्पना करतो या शरीरामध्ये राहून, हे केल्याने मला सुख प्राप्त होतं आहे, मग त्याला तेच दुःख प्राप्त करावं लागतं. कारण प्रत्येक सुख हे दुःखानेच अंत त्या सुखाचा होतो. या जगामध्ये असं कुठलंही सुख नाही की तुम्हाला शेवटी दुःख देत नाही. कुठलंही घ्या, कार सुख देते पण पाहिजे त्यावेळेला बंद पडते, त्यावेळेला सगळी सुखं विसरून जातो आपण. त्याप्रमाणे शरीर आहे, सगळी सुखं घेतली, म्हातारं झालं की विचार करायला लागतो, अरे एवढं केलं, काय चाललंय माझं, कुठे जाणार आहे मी आता, भीती वाटायला लागते, अरे काय होणार आहे माझं. हां, तर ते तरुणपणीत विचार करायचा असतो. ठीक आहे. सुख घ्यायला बरं वाटतं पण त्याचे परिणाम नको असतात आपल्याला, हा ना. तर सुख आणि दुःख या शरीराच्या कल्पना आहेत. आपण त्या 24 तत्वामध्ये पाहिलं, ईर्ष्या, सुख, दुःख, वेदना या शरीराला आहेत, तुम्हाला नाही आहेत. परंतु आता सध्या अहंकाराने ह्या शरीरालाच आपण आत्मा समजून बसलेलो आहोत आणि म्हणून ती दुःख तुम्हाला सहन करावी लागतात. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान या सगळ्या दुःखाला सहन करत यातनं बाहेर कसं पडायचं हे भगवद्गीता शिकवते. ठीक आहे. हरे कृष्ण. आता मला वाटतं ह्या अगोदर होत्या, सॉरी कॉम्पिटिशन लागलं आहे आज, चांगली गोष्ट आहे प्रश्न विचारायला. अरे मात्र त्या तिकडे त्यांचे बसलेले आहेत, त्यांच्याकडे दे पहिला, त्यांचा नंबर पहिला आहे. हां, त्यांच्यानंतर त्यानंतर तू. ठीक आहे, चालेल. कारण प्रश्न एकदम मर्यादित. ओके. तुम्हाला बाहेर जायला जागा पण नाही, पाऊस यायला लागलाय. बसा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला अहंकार आणि अभिमान यामध्ये काय संबंध, फरक आहे, आणि त्याचप्रमाणे आत्मसन्मान म्हणजे काय? आता आत्मा जो आहे याचे 3 प्रकारे भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी हा शरीर हाच आत्मा, त्यांना आत्मा काय आहे माहिती नाही. ठीक आहे. त्यांच्यासाठी हा शरीर म्हणजेच आत्मा, म्हणजे मी. आत्मा याचा अर्थ मी किंवा स्व. तर त्या लोकांसाठी हा शरीरच सर्व काही आहे, त्यांना बाकीचं ज्ञान नाही. म्हणजे पशुवत आहे तो, मग तो मनुष्य शरीरामध्ये असला तरी तो पशुवत आहे, कारण ह्या शरीरालाच तो मी समजतो. मग तिथे असलेला जो अभिमान त्याला अहंकार म्हणतात, कारण तो काय आहे, सत्य नाही आहे. तो सत्य नाही आहे, तो शरीरासाठी बाळगलेला अहंकार आहे.
कुठनं सुरू झाला? त्या भ्रमातनं सुरू झाला की मी कोणती आहे, मी वेगळा आहे. ठीक आहे. दुसरं, त्याला माहित आहे की शरीर मी नाही आहे. मानसिक स्तरावरती जो मनाला आत्मा मानतो, मनाला आत्मा मानतो आणि मनाने सगळे तो सुखाच्या दुःखाच्या कल्पना करतो, मान अभिमान होतं. मग त्याला वेदना झाल्या की त्याच्या मनाला वेदना होत्यात. तर तो जो आहे हा सुद्धा अहंकारच आहे. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे अहंकार, की मी भगवंताचा अंश आहे, तो खरा अभिमान. जे हितसत्य आहे की मी भगवंताचा अंश आहे, जे कार्य मी भगवंताच्या सेवेसाठी करतो, तो अभिमान तो कधी नष्ट होत नाही, कारण तो अहंकार नाही आहे, ते सत्य आहे. समजलं? ते सत्य आहे. म्हणून आपण या जगामध्ये कितीही अभिमान राखला तरी त्याचं काय होणार आहे? शेवटी नष्ट होणार आहे. मग असा कधी अभिमान होऊ शकतो का? तो अहंकार आहे. म्हणून अभिमान म्हणजे सत्यतेने केलेली गोष्ट. सत्य काय आहे? मी शरीराने आत्मा आहे. तर आत्मस्थितीवरती जे आपण कार्य करतो, ज्याच्याविषयी शेवटच्या दिवशी आपण बोलणार आहोत थोडक्यामध्ये, म्हणजे भक्ती, तर त्याच्याबद्दल अभिमान बाळगणं म्हणजे भगवंतानी मला हे कार्य दिलेलं आहे, तर हा अभिमान नसून ती नम्रता आहे. मग तो कधी मानत नाही, अभिमान त्याला कधी होणार नाही. मग त्याला ती नम्रता येते आणि तोच त्याचा अभिमान आहे, पण तो अभिमान तो बाळगत नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. यस, आवाज ऐकू येत नाही आहे. हरे कृष्णा. मला प्रभूजी खूप वेळा पडलेला हा प्रश्न आहे की दैनंदिन जीवनामध्ये किंवा जीवनामध्ये चांगल्या वागणाऱ्या किंवा चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीचे जीवन हे कष्टदायी असते. त्या मानाने जे वाईट वागतात ते खूप आनंदी असतात. तर हे असं का? ते डिटेल आपण उद्या बघू. हां, त्याच्यावरतीच उद्या पुरा दिवस आपण बोलणार आहोत. पण एक सांगतो तुम्हाला की मी सांगितलं ही प्रकृती आहे, या प्रकृतीचं काय आहे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे 3 अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक आहेत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आहे. मग ते सुखी कसे? सुखी कसे आहेत का? सुखी कोणी सुखी आहे जगामध्ये? ही आपली कल्पना आहे की ते सुखी आहेत, पण ते सुखी आहेत का? नाही. पैसा आहे याचा अर्थ सुख आहे असं नाही. समजलं का? कुठलीही वाईट कर्म करून त्यांनी काय मिळालं? त्याच्या दुःखातून मुक्त झाला का तो? आपल्याला वाटतं अरे त्याच्याकडे गाडी आहे, एवढं सगळं चोरी करून सगळी गाडी आणली, पण सुख आहे का त्याला? नाही आहे. आपल्याला वाटतं अरे आपण एवढं प्रामाणिकपणे राहतो, पण दोघांनाही तीच दुःख आहेत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक. हे समजून घ्या. या जगामध्ये सुख नाही, हे मनावरती पहिला रुजवून टाका. या जगामध्ये सुखी कोणी नाही, हे लक्षात ठेवा पहिला. मग हा प्रश्नच येणार नाही ते एवढं वाईट करून सुखी काय आहेत? नाही. कुठे सुख आहे? ज्याचा मृत्यू होणार आहे, जो म्हातारा होणार आहे, जो आजारी पडतोय, ज्याचा पुन्हा जन्म होणार आहे, ज्याला इतर निसर्गापासून त्रास आहे, ज्याला मन आणि इंद्रियापासून त्रास आहे, ज्याला इतर जीवांच्यापासून त्रास आहे, तो सुखी कुठे आहे? फक्त मी सुखी आहे ही नशेमध्ये केलेली कल्पना आहे. तर हा पहिला तुमच्या प्रश्नाचा पडलेल्या उत्तराचा वर यासाठी उत्तर आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न पडूच नाही आपल्याला की सगळेजण जगामध्ये सुखी कसे आहेत. आजच्या प्रवचनमध्ये तुम्ही एवढं घरी घेऊन गेलात की या जगामध्ये सुखी कोणीही नाही. आणि का नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच. पुन्हा एकदा सांगतो, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक. आजच्या चिंतनाचा हा विषय ठेवा तुम्ही. ठीक आहे. 5 मिनिटं तुम्हाला चिंतन करायला सांगितलेलं आहे ना. मग तुम्हाला प्रश्न पडणार नाही अरे हा कसं सुखी आहे, कुठे सुखी आहे. टांगती तलवार त्याला माहिती नाही काय आहे ती. आणि त्यातनं जो बकऱ्यासारखं न जीवन जगता मनुष्यासारखं ह्यातनं कसं बाहेर पडायचा विचार करतो, त्यालाच खरी सुखप्राप्ती होऊ शकते. ती सुखप्राप्ती या जगामधली नाही. तो आनंद आहे जो आपला मूळ स्वभाव आहे, तो आपण पाहू कसा प्राप्त करायचा आपल्या शेवटच्या दिवशीचा तो विषय आहे. बरं, आता इथे म्हणेल नाही तर मी उद्या प्रवचनला येणार नाही. हरे कृष्ण प्रभूजी. हां बोला. तर प्रश्न असा आहे की जेव्हा आपण आध्यात्मिक जगात जातो तर तेव्हा तिथे आत्मा, मन आणि इंद्रिय असतात का? हो, तिथे पण असतात. आत्म्याबरोबर मन, बुद्धी तिकडे आहे, शरीर पण आहे, पण हे नाही मलमूत्राचं नाही, शुद्ध शरीर आहे. ठीक आहे. मन, बुद्धी, अहंकार हे तिन्ही आत्म्याबरोबर अगदी आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा असतं. पण ते इकडे आल्यावर कलुषित होतं. या प्रकृतीच्या 3 गुणांनी ते कलुषित होतं.
आणि तो जे कलुषित झालेलं जे आहे हे शुद्ध करण्यासाठी मनुष्य जन्म आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. यस. हरे कृष्ण प्रभूजी. माझा असा प्रश्न आहे की आपण सर्व जीवांचा किंवा आपल्या सर्वांचा करता हा भगवंत श्रीकृष्णाला आपण मानतो नाही आहे. आपण आहे. हरे कृष्ण. परंतु असं सांगितलं की श्रावणमध्ये पूर्ण श्रावण महिना हा भगवंत श्रीकृष्ण शंकर पाहतात आणि 15 दिवस जे देवी बसते घट बसतात त्यावेळेस 15 दिवस देवी बघते आणि पितृ पंधरवड्यामध्ये पितृचे लोक पाहतात. म्हणजे ह्याचं थोडंसं मला विश्लेषण हवं होतं. हां, तुमचा प्रश्न कळाला. पण मी तुम्हाला एकच श्लोक सांगितला, मयाध्यक्षेण प्रकृती चराचर. हे 24 तास 365 दिवस भगवंत पाहतात. ठीक आहे. तर ज्या लोकांना कृष्णाबद्दल माहिती नाही तर त्या लोकांना त्या स्तरावरती वेदांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे, तुमची एवढी भावना आहे ना, मग तुमच्यासाठी हे. पण सत्य तुम्हाला भगवद्गीते कळेल की मया दक्षिण प्रकृती सुयतेचे चराचर. मग तो श्रावण असू दे किंवा भाद्रपद असू दे, डिसेंबर असू दे, जानेवारी असू दे, प्रत्येक क्षण तुम्ही भगवंताच्या अधिपत्याखाली आहात. आत्मा या दृष्टीने विचार करा, शरीर या दृष्टीने विचार करू नका. शरीर म्हणलं की मनुष्य, मनुष्य म्हणलं की पापपुण्य, आणि पापपुण्य म्हणलं की ही सगळी कर्मकांड आली. ठीक आहे. तर आपण आत्मा या लक्षात ठेवा. तुमचा संबंध कोणाशी आहे? फक्त एकट्याशी आहे, परमात्मा भगवान श्रीकृष्णाशी. तर त्याची प्राप्ती कशी करायची विचार करा. ठीक आहे. तर बाकीचे जे आहे हे कर्मकांड आहे आणि ते कुठल्या शास्त्रामधनं कोण काढलेलं आहे हे कोणीही सांगू शकत नाही. पण मी काय सांगतो हे भगवद्गीतेमध्ये आहे, मी तुम्हाला सांगू शकतो. मया दक्षिण प्रकृती 24 तास भगवंताच्या अधिपत्याखाली आपण आहोत. ठीक आहे. हरे कृष्ण. आणि नुसतं अधिपत्याखाली नाही, पुन्हा लक्षात ठेवा ही 7 दुःख आपल्याला बघितले आहेत. त्यातनं कसं मुक्त व्हायचं ते फक्त श्रावणामध्ये 1 महिन्यात करून होणार नाही. हरे कृष्ण. कारण आत्मा फक्त श्रावणातच नसतो. हरे कृष्ण. शेवटचा प्रश्न चालेल ना? आज अतिशय मी काय ते रात्री 12 वाजेपर्यंत बसायला आहे तुमच्यासाठी, पण तुम्हाला उद्या यायचं आहे. एक दोघांचं म्हणून एक का 1/2? 1/2 नाही ना? हा, ओके. हरे कृष्ण. यस. हरे कृष्ण. प्लीज परत एकदा वैकुंठाचा अर्थ सांगितलं. वै म्हणजे मुक्त, कुंठ म्हणजे दुःख. ओके, थँक्यू. दुःखातून मुक्त असं जे ठिकाण आहे ते वैकुंठ. ठीक आहे. हरे कृष्ण. आपण सगळे तिकडनं आलेलो आहोत पण आता विसरलो आणि पुन्हा जायचं कुठं आपल्याला? हां, म्हणून कधी कधी गेल्यानंतर लिहितात वैकुंठवासी. आज भरपूर वैकुंठाला कोण जातच नाही. आजकाल कैलासवासी, स्वर्गवासी, बुद्धवासी, काय काय हे सगळे निर्माण झालेले आहेत. कैलासवासी ते कधी स्वर्गवासी, तर वैकुंठवासी व्हायची कोणाची इच्छाच राहिलेली नाही, कारण त्यांना वैकुंठ काय माहीतच नाही. हरे कृष्ण. वैकुंठ याचा अर्थ जिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, जिथून आपण इथे आलेलो आहोत. येस. हरे कृष्ण. प्रभूजी, मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही 3 दिवस झाला मला अभ्यास देताय. संध्याकाळी झोपताना चिंतन करायचं, सकाळी उठल्यावरती देवाचं नाम संकीर्तन करायचं. येस. तर ते नाम संकीर्तन जे आहे आपण नामस्मरण देवाचं करतो ते कुठल्या वेळी केलं पाहिजे? जे आता तुम्ही सांगताय तो माझा मुलगा करतोय, पण तो का करतो? चिंतन पण करतोय, संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला पण तो सुरूच असते ते नामसंकीर्तन. चांगली गोष्ट आहे का त्या टायमिंगला? नामनामकारी बहुधा निज सर्वशक्तीस तत्रार्पिता नियमिता स्मरणे न कालहा. नामस्मरण करायला कुठलीही वेळ नाही. कुठेही बसून, अगदी संडासमध्ये बसून सुद्धा जप करू शकता. ठीक आहे. त्याच्यासारखी घाणी जागा नाही म्हणून सांगितलं तुम्हाला. पण जसं जसं आपण उन्नती होईल तसं तसं सकाळी उठून आंघोळ करून जप केलेला बरा. पण तेवढ्यासाठी जप करायला थांबू नका. अरे मी आंघोळ नाही केली मग जप कसा करणार, मग आपली आंघोळ होणार 8ला, मग कामाला जायची तयारी, असं नाही. सुरुवात करताना सुरुवात करा, हे महत्त्वाचं आहे. औषध घेणं महत्त्वाचं आहे. हां, वेळेला औषध देणं. ठीक आहे. आता सध्या काय आहे, आपल्याला नियम वगैरे सांगितलं तर तुम्ही उद्या येणारच नाही. ठीक आहे. अशा अवस्थेमध्ये नवीन असताना लहान मुलाला करते कधी का काय होईना आपण अभ्यास कर. हां, पण जसा जसा तो प्रामाणिकपणे अभ्यास करायला लागतो मग त्याला अभ्यासाची वेळ हे सगळं आपण त्याला हळूहळू सांगायला लागतो. सध्या या अवस्थेमध्ये जप करणं महत्त्वाचं आहे आणि सकाळी केला तर सगळ्यात चांगलं, कारण सात्विक गुण हा सकाळी चांगला असतो. हां, सकाळी केला तर चांगला. पण तेवढ्यासाठी अरे सकाळ निघून गेली आता जप करायचं नाही असं विचार नका करू. ठीक आहे. या अवस्थेमध्ये कधीही जप करा, पण सकाळी करण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
तर तुमचे अतिशय सुंदर प्रश्नोत्तर मला म्हणजे उत्तरं चाललेली आहेत, तुम्हाला आवडतात की नाही मला माहिती नाही, पण मी भगवद्गीतेनुसार द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर हे मला थांबवायचं नाही आहे, पण उद्या तुम्हाला परत यायचं आहे आणि पुन्हा प्रसाद घ्यायचा आहे. तुमचे प्रश्न आयुष्यभर चालत राहतील. अर्जुनाने जवळजवळ 80 प्रश्न भगवंताला विचारलेले आहेत. अर्जुनाने फक्त ऐकलेली नाही भगवद्गीता. 700 श्लोकापैकी जवळजवळ 74 काहीतरी अर्जुनाचे प्रश्न आहेत. तर तुमचे प्रश्न वाईट नाहीत, पण उत्तर अर्जुनाने कुणाकडनं घेतलं? कृष्णाकडनं घेतलं. ते लक्षात ठेवा. आणि याच्या पुढचे तुमचे प्रश्न आत्मा या स्तरावरती विचारले तर जास्त चांगलं होईल. कर्मकांड वगैरे आत्म्यासाठी नाही. आत्म्यासाठी आपण काय आहे ते शेवटच्या दिवशी बघणार आहोत. पण शरीर स्तरावरती कुठल्याही आपण जास्त चर्चा न केलेली बरी, कारण शरीर काय आहे? अनित्य आहे. आज असलेली गोष्ट उद्या इथे नाही आहे. आणि म्हणून आत्म्याचा उद्धार, उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम न अवसादेत. भगवद्गीता आपल्याला आत्मोद्धार करण्यासाठी भगवंतांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर या स्तरावरती आपण राहू. तर आज शेवट आपण कीर्तन करू. उद्या पुन्हा आश्चर्य आहे जगातलं. सासवडची लोक 7 वाजता बहुतेक 80% लोक आलेले असतात इथं. हां, तर आपण सगळेजण 7च्या यात, कारण उद्या आणि परवाचे जे 2 विषय आहेत, रविवारी अर्धा तास जास्त ठेवायचा प्रयत्न करा. सुट्टीचे दिवस आहेत. सरकारने पण तुम्ही प्रवचनला जातात, पण 5 दिवस सुट्टी दिलेली आहे 6 दिवसापैकी. तर संध्याकाळची वेळ हे जास्त उद्या परवा दिवशी रविवारी एक अर्धा तास जास्त ठेवा. आम्ही अजून ठरवतो, उद्या निर्णय घेऊन सांगू की परवाचं प्रवचन जे आहे हे 6:30 वाजता सुरू करायचा आमचा विचार आहे, कारण शेवटचा दिवस आहे आणि खूप काही बोलण्यासारखं आहे. तरीही मर्यादा ठेवणार आहे मी. तर शनिवारी संध्याकाळी 6:30ला येण्याची इच्छा चालेल का सगळ्यांच्यासाठी? अरे वा, बघा हेच. आणि हे वेळेवर येतात 7 वाजता. तर प्रत्येकाने काळेवडीवरनं येतात. हां, प्रत्येकानं. पण आपण सगळे वैकुंठ सोडून इकडे आलो इतक्या दूर. तर हे सासवड वगैरे काय इथंच आहे, 5 मिनिटावरती आहे. यस, रविवारी 7:30. पण लवकर संपणार नाही एवढं लक्षात ठेवा. हां, नाहीतर म्हणा 6:30ला सुरू करा, 8ला सोडा आम्हाला. हां, तर 6:30ला रविवारचा कार्यक्रम. हां, उद्या संध्याकाळी मी तुम्हाला निर्णय सांगेल, पण मनाची आणि तुमची तयारी ठेवायला हरकत नाही. रविवारी आपण 6:30ला घेणार आहोत. उद्याचा जसे बघू, मी जास्तीत जास्त भगवद्गीतेचे कर्माविषयी जे काही श्लोक आहेत त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पण परवा दिवशी शेवटचा दिवस आहे, म्हणजे तुमचा पहिला दिवस आहे. कशाचा? पालन करण्याचा. ऐकण्याचं संपलं नाही, ऐकण्याचं सुरुवातच राहील. पण जे काही सांगितलं ते पालन कसं करायचं, काय पालन करायचं, ह्याच्यासाठी तो दिवस जास्त ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण आयुष्यभर ऐकतच राहणार आहोत. असं नाही की हे 7 दिवस झाले हे संपलं, असं नाही. हे तुम्हाला फक्त काय दिलेलं आहे की भगवद्गीतेचं थोडं एक वरचं एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. फक्त काय दिलेलं आहे, थोडंसं एक चव दिलेली आहे की किती भगवद्गीतेमध्ये ज्ञान आहे, ज्याला आपण आत्तापर्यंत दूर ठेवलं. याचं कारण का आपल्याला समजलं नाही, पण आम्ही सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तर आपण आता एक 5 मिनिटं कीर्तन करू. सगळ्यांनी जोरामध्ये म्हणायचं. ठीक आहे. तुम्ही आत्मा आहात हे तुम्हाला आता कन्फर्म झालेलं आहे ना? कोणाला अजून विश्वास नाही आहे का मी आत्मा आहे ते? कोणाचा आहे व्यक्ती हातवर करा. नाही ना? सगळ्यांना माहिती आहे ना मी आत्मा आहे ते? व्हेरी गुड. म्हणजे आत्म्याचा आवाज अमर्यादित आहे, भगवंतापर्यंत पोचतो. कुठे? वैकुंठापर्यंत. एवढा आवाज तुमचा आला पाहिजे. हरे कृष्ण. सगळ्यात जितक्या जोरात होईल तितक्याच जोराने तुम्ही कीर्तन जोराने म्हणा. पहिला मी म्हणतो, आपण सगळ्यांनी म्हणू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे.